हरि ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णा परं किमपि तत्त्वमहं न जाने। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतीप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभ। लोकाभिरामं रणङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ॐ नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरम्। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कुण्डलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय। ओम श्री परमात्मने नमः। श्री जगदंबिकायै नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे श्रीमद्देवी भागवत महापुराणं पंचमस्कन्धाः। ऋषयोचुः भवता कथितं सूत महदाख्यानमुत्तमं कृष्णस्य चरितं दिव्यं सर्वपातकनाशनं। संदेहोऽत्र महाभाग वासुदेव कथानके जायते न प्रोच्यमाने विस्तरेण महामते। वने गत्वा तपस्तप्तं वासुदेवेन दुष्करं विष्णुरंशावतारेण शिवस्याराधनं कृतं। वरप्रदानं देव्या च
पार्वत्याय कृतं पुनः जगन्मातुष्य पूर्णाया श्रीदिव्या अंशभूतया ईश्वरेणापि कृष्णेन कृतस्थो संप्रपूजितो न्यूनता वा किमस्त्यस्य तदेवं संशयो मम। परम मंगलमय परम पावन परात्पर अखिलेश्वरी राजराजेश्वरी आई भगवती दुर्गा मातेची वाङ्मय मूर्ती श्रीमद्देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय। वेळेच्या अभावी या ठिकाणी फक्त देवी भागवताचं महात्म्य प्रथम स्कंदामध्ये प्रवेश आपण केला आणि आज आपल्याला पंचम स्कंदामध्ये गेल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही आणि म्हणून या दृष्टिकोनातून पंचम स्कंदामध्ये आपण प्रवेश करतोय। काल मधु आणि कैठव नावाचे जे दोन दैत्य आहेत महाविष्णूंच्या कर्ण विवरापासून या दोन दैत्यांची निर्मिती झालेली। मला वाटतं परमपूजनीय सद्गुरु श्री डोंगरेजी महाराज हे श्रीमद भागवताची कथा करत असताना फार महत्वपूर्ण भाव परमपूजनीय श्री डोंगरेजी महाराज यांनी श्रीमद भागवतामध्ये काढलेले। आपण सुद्धा त्या ठिकाणी थोडस चिंतन जर केलं तर काही भाव आपण पण काढू शकतो, नाही असं काही। संत महात्म्यांची जसं नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, व्यासांची मती ही विशाल आहे, संतांची मती ही सुद्धा विशाल असते आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्यांच्या विशाल बुद्धीतून विशाल तरंग बाहेर पडत असतात। परंतु आपणही आपल्या जीवनामध्ये साधना जर केली तर त्या साधनेचा परिणाम आपण सुद्धा काही स्वतंत्र चिंतनाचा भाग हा तयार करू शकतो, परंतु त्याच्यासाठी संत वाङ्मयाची सेवा व्हावी लागते। आणि म्हणून या दृष्टिकोनातून मी देवी भागवत कथा कुणाच्याही मुखातून ऐकलेली नाही, किंबहुना फार त्याचा असा अभ्यास पण केलेला नाही। पण कधी कधी श्लोक वाचत असताना असं वाटत नाही की मी या श्लोकाची संहिता घेतलेली नाही, किंबहुना त्याच्यामध्ये उच्चारण करत असताना फार क्लिष्टता निर्माण होते असंही काही दिसत नाही। याचा अर्थ आपण याच जन्मामध्ये ही कथा करतोय असं नाही, पूर्व जन्मामध्ये कधीतरी आपण या भूमीमध्ये ही कथा केलेली असावी असं मला वाटतं। याच ठिकाणी आपण बसलेलो असावं, याच ठिकाणी ही कथा झालेली असावी, काय सांगता येतं त्या ठिकाणी। कारण हा एका जन्माचा परिणाम नसतो, हा अनंत जन्मीचा परिणाम असतो। भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन असं जे म्हटलेलं आहे, तुका मने मज घडता सेवा, तुका मने मज घडता सेवा, विश्रांती पावलो विश्रांती पावलो
करावं, तसं तुमचं आमचं काहीतरी पूर्व पुण्य या ठिकाणी निश्चितच आहे आणि त्याचा हा परिणाम असावा. आणि म्हणून त्या ठिकाणी सहज 2-4 वर्षापासून हा भाव माझ्या अंतःकरणामध्ये आहे की मधु आणि कैटभ भगवान महाविष्णूंच्या कानापासून निर्माण होतात. आपल्या कर्णविवरामध्ये सुद्धा हे मधु कैटभ नावाचे दैत्य या ठिकाणी निवास करतात. मधु कैटभ म्हणजे काय? स्तुती आणि निंदा. ध्यानात, स्तुती आणि निंदा हेच मधु कैटभ असावे असं मला वाटतं. सज्जन ध्यानात ठेवा, आपण आपल्या जीवनामध्ये एखाद्याची स्तुती करतो, एखाद्याची निंदा करतो. मनुष्याने जीवनामध्ये कुणाची स्तुती करू नये आणि कुणाची निंदा करू नये. परस्वभाव कर्माणी न प्रशंसेत न गर्हेत, श्रीमद भागवत त्या ठिकाणी सांगतंय. दुसऱ्याच्या स्वभावाविषयी स्तुती करू नये. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, 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 स्तुती अथवा स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती अथवा निंदा करावी देवाची. वीर मानवाची करू नये, वीर मानवाची करू नये, वीर मानवाची करू नये, वीर मानवाची करू नये, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, 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 करावी देवाची, स्तुती अथवा निंदा करावी देवाची. हो, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, हे मानवाची करू नये. देवाच्या स्तुतीने सुद्धा मोक्ष मिळतो आणि देवाच्या निंदेने सुद्धा मोक्ष मिळतो. देवाची निंदा करूच नका, पण फारच करण्याची तुम्हाला जर खुमखुमी आली तर देवाची करा, नाही का? जड भारताचं चरित्र तुम्ही पाहाल त्या ठिकाणी, जड भारताचं चरित्र. ज्यावेळेस रघुगण नावाचा राजा त्या ठिकाणी म्हणतो, अरे चांगला पोचलाय ना त्या ठिकाणी, चांगला पोचलाय, हा फोडले तर 2 होतील, खातो पितो मस्तराम त्या ठिकाणी फिरतो, हे काम करायला तुला काय होतं? जड भारताची इच्छा नव्हती बोलण्याची. मी ते भक्तांचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती अनेकांशी जाणून नेणे झाले तिने सुखे न बोलोनी मुखे बोलतात. का संत महात्मे न बोलताय त्या ठिकाणी बोलतात, त्याचा थोडासा भाव वेगळा आहे. किंवा त्यांना बोलण्याची इच्छा नसते, हा दुसरा भाव आहे त्याच्यामधला. तरी का बोलतात? तर जगत कल्याणासाठी त्या ठिकाणी बोलतात. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की राजन, अरे तू जी ही निंदा करतोय ती या शरीराची करतो की माझ्या आत्म्याची करतो? हे बघ, आत्म्याची जर समजा निंदा करत असेल तर तो लिप्त होणारा नाही, आणि म्हणून तुझी निंदा केलेली व्यर्थ आहे. आणि शरीराची जर निंदा करत असेल तर शरीर हे निंदनीय आहे, त्याची काय निंदा करतो त्या ठिकाणी, नाही का? काय त्याची निंदा करतो त्या ठिकाणी? आणि मग लक्षात आलं, अरे आपण ज्याच्या खांद्यावरती पालखीमध्ये बसून चाललेलो आहे, कपिल महामुनीच्या आश्रमामध्ये आपण चाललो, पण हा सामान्य नाही. रघुगण नावाचा राजा खाली उतरतो, जड भरताचे चरण पकडतो. चला पुढचा इतिहास मला सांगायचा नाही, महत्वाची भूमिका अशी आहे की स्तुती आणि निंदा ही जी आहेत ना, ही जीवनामध्ये घातक आहेत, ती करू नये. ती निंदकापाशी अशेष पातकी पै क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकीची राशी, येती निंदकापाशी अशेष पापे. सज्जन, एका गावामध्ये एक महात्मा
आणि असे नेहमी यायचे चातुर्मासामध्ये. ते महात्मा त्या गावामध्ये आले. एक दिवस एक वृद्ध आजीबाई अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की महात्म्यासाठी काहीतरी दही घेऊन जावं. तिने दह्याचा गाडगा आपल्या डोक्यावरती घेतला आणि महात्म्याच्या दर्शनासाठी निघाली. जात असताना असा प्रसंग निर्माण झाला की एका घारीने किंवा एका गरुडाने आपलं भक्ष्य, तो विषारी नार आपल्या तोंडामध्ये पकडला. उंच आकाशातून ती घेऊन चाललेली होती आणि जात असताना त्या घारीच्या आणि त्या सर्पाच्या झटापटीमध्ये सर्पाच्या तोंडामधून गरळ विष पडलं आणि विष पडल्याच्या नंतर ते त्या नेमकं त्या मडक्यामध्ये पडलेलं आहे. महाभयंकर ते गरळ आणि ते त्या मडक्यामध्ये पडलं. या वृद्ध आजीबाईला काही माहिती नाही. गेली, साधूंचं दर्शन घेतलं आणि त्या साधू महात्म्यानं सांगितलं, महाराज एवढं दही तुम्ही खावं अशी या ठिकाणी माझी इच्छा आहे. साधूंना दही आवडत होतं. सर्व दही साधूंनी त्या ठिकाणी पिऊन टाकलं. परंतु त्याचा परिणाम असा झाला, त्या विषाचा भयानक परिणाम, की साधू गतप्राण झाले. आजीबाई रडायला लागल्या, हे असं कसं झालं. आणि मग प्रसंग निर्माण झाला मृत्यू लोकामध्ये की आजीबाईकडून महात्मा त्या ठिकाणी गेले, पण चित्रगुप्ताची लेखणी बंद पडली. चित्रगुप्ताला संभ्रम निर्माण झाला, हे महात्मा जे मेले तर यांचं मारण्याचं पातक नेमकं कोणाच्या डोक्यावरती ठेवायचं, कोणाच्या डोक्यावरती ठेवायचं. आजीबाईच्या मनावर तर आजीबाईची काय चूक आहे त्या ठिकाणी, काय चूक आहे आजीबाईची, काही चूक नाही. ती बिचारी तिच्या श्रद्धेनं ते दही घेऊन गेली. बर, सर्पाची चूक म्हणावी तर त्याची काय चूक आहे. ते बिचार मरणाच्या आकांताने त्या घारीच्या ताब्यातून सुटण्यासाठी तडफड करता करता गरळ पडलं. सर्पाची चूक नाही. बर, घारीची किंवा गुरडाची चूक म्हणावी तर जीवो जीवस्य कारणम या असणाऱ्या विश्वाचा नियम आहे. त्याने आपलं भक्ष्य पकडलं. मग आता नेमकं करायचं काय, याचं पातक कोणाच्या डोक्यावरती ठेवायचं चित्रगुप्ताला काही समजेना. आणि म्हणून चित्रगुप्ताने लेखणी बंद पडल्यामुळे आपल्या 2 सेवकांना पाठवून दिलं. म्हटले जा आणि याचं पातक कोणाच्या तरी डोक्यावर तर कोणाच्या तरी टाकावंच लागेल. कोणाच्या डोक्यावर ठेवायचं, जा चौकशी करून या. आणि मग ते चित्रगुप्ताचे असणारे जे सेवक आहेत ते मृत्यू लोकामध्ये आले, त्या गावामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर चौकामधून चालले होते. शेजारी कुचीर ओटा होता, कुचर ओटा, याच्यावरती सगळ्या गावाचं पारायण केलं जातं बसून, नाही का. हा असा, तो तसा, तो तसा. ते 3 बोट म्हणतात तू कसा, नाही का. एक बोट सांगतो तो असा, हा असा. ते 3 बोट सांगतात अगोदर तू पहा तू कसा. पण माणसं याच्याकडे लक्ष देत नाही, नाही का. दिव्याखाली हा नेहमी अंधार असतो. सज्जनो, मानवाच्या बाबतीमध्ये काय निंदा काय करायची. पण कुचीर ओट्यावरती संभाषण चाललं आणि निंदा चालली. ते सेवक म्हटले, अरे 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 कुठं जाण्याची गरज नाही, बरं झालं या ठिकाणी हे पातक यांच्या डोक्यावरती ठेवून द्या, नाही का. कर्म कोण करून गेलं, परंतु निंदा करणाऱ्यांच्या मस्तकावरती पातक बसलं. माऊली ज्ञानोबराय सांगतात, पै क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी, येती निंदकापाशी अशेष पापे. आणि म्हणून जीवनामध्ये निंदा करू नका. निंदा ही वाईट, पण करायची ठरली देवाची करावं. महाराजांनी प्रमाण दिलं. शिशुपाळाने भगवान परमात्म्याची निंदा केली. तया अपराधिया शिशुपाळा, आपण पै ठाव दिला, या दृष्टिकोनातून अपराधी शिशुपाळ आणि त्याला भगवान परमात्म्याने आपला ठाव त्या ठिकाणी दिलेला आहे. भगवंताशी कोणत्याही तू असंकाधिकांची निमाने सायुज्य सौरसुधीरला पुतणे जे विषाची स्तन पाने मारू आली. या दृष्टिकोनातून भगवंताचा कोणत्याही दृष्टिकोनातून केलेला विरोध हा आपल्याला परमतत्वामध्ये पोहोचवतो. आणि म्हणून रावण कुंभकर्ण असेल त्या ठिकाणी, किंवा त्या ठिकाणी हिरण्याक्ष हिरण्यकश्यप असेल,
शिशुपाळ वक्रदंत असतील यांनी भगवान परमात्म्याची विरोधी भक्ती केली आणि ते सर्व त्यांचं तेज निघून भगवान परमात्म्यामध्ये समाविष्ट झालं. आणि म्हणून स्तुती अथवा निंदा करावी देवाची, येर मानवाची करू नये. परंतु मनुष्याचा हा स्वभाव आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं औषध नाही, म्हणून मनुष्याने ते टाळावं. अनेकाचे कानी अनेकाचे कानी अनेकांचे कानी गुण दोष माना नानी गुण दोष मना नानी गुण दोष मना नानी तुझ भावानी देव तुझ भावानी देव अनेकांचे कानी गुणदोष म्हणा नानी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. देवाच्या प्राप्तीचा हा एक उपाय आहे की अनेकांचे कानी, कोणाचे गुणदोष मनामध्ये त्या ठिकाणी आणू नका आणि या गोष्टींचा त्याग करत चला. परंतु असे जरी असेल तरी सुद्धा काही ठिकाणी स्तुती केलेली दिसते नाही. दुपारी सद्गुरु श्री भोले बाबा यांनी परमपूजनीय शांती ब्रह्म समन्वय महर्षी वैराग्यमूर्ती श्री गुरुवरे कुरेकर बाबा यांच्याविषयी बोलत असताना ते म्हटले, या ठिकाणी रुई गावाने जो उपक्रम केला, बाबांना वारकरी वैष्णव रत्न शिरोमणी पुरस्कार त्या ठिकाणी दिला, वारकरी वैष्णव वीर रत्न पुरस्कार दिला. काही काही ठिकाणी काही व्यक्तींना रत्न म्हणून संबोधलं जातं, परंतु रत्न हा शब्द त्यांना लागू पडत नाही. काही लोकांना तुम्ही पहा, काही काही मंडळी त्या ठिकाणी रस्त्याने जात असते आणि जाताना ते सांगतात, बाबा हे समोर गटारीमध्ये पडलेलं आहे ना, हे आमचं रत्नच आहे. म्हणजे त्यांचा पोरगा पिऊन गटारीत पडले, हे आमचं रत्नच आहे. नाही, त्याला काही प्राधान्य नाही. बाबा दुपारी बोलले की खऱ्या अर्थाने रत्न जो कोण असेल तर गुरुवरे कुरेकर बाबा हे खरे वारकरी रत्न आहे. आपल्या असल्या परंपरा, असणाऱ्या परंपरा बाबाने आपल्या जीवनामध्ये सोडल्या नाही. सज्जनो, कधी कधी आपण जर थकलो तर उठण्याची इच्छा होत नाही, उठण्याची. आणि परमपूजनीय श्री बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आळंदीला गेल्यानंतर जुन्या संस्थेमध्ये जा, जुन्या संस्थेत तुम्ही जा. गेल्यानंतर एवढ्या पायऱ्या चढत असताना बाबाला कोणाच्या आधाराची गरज लागत नाही. 90 वर्षाच्या वयामध्ये हे खरी वारकरी रत्न आहे. इथं आमचे फुटाणे माऊली बघा, ते बसलेले महात्मा त्या ठिकाणी बसलेले. सज्जनो, 100 वर्षाचं वय, पण तरी सुद्धा या ठिकाणी कीर्तन किती वाजता, मला पहिल्या कीर्तनाला घेऊन चला. कथा किती वाजता, मला कथेला घेऊन चला. हे खरे रत्न आहे सज्जनो, ध्यानात ठेवा. हे सुद्धा रत्न आहे. यांची ताकद शक्ती जाणून घ्या. करता आला तर एक करा. त्यांनी आपल्या आश्रमामध्ये राहण्याचं आणि त्या ठिकाणी इच्छा केलेली आहे. अरे आपल्याला जाता येता वाटलं थोडी सेवा करा साधूची. सज्जनो, आम्ही जगद्गुरु तुकोबराय पाहिले नाही, आम्ही माऊली ज्ञानोबराय पाहिले नाही. फक्त संत 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 बसला त्या ठिकाणी संत संत करत. अरे जिवंत संतांची सेवा करण्याचं सद्भाग्य तुमच्या जीवनात या ठिकाणी प्राप्त झालं. मग कधी जाता येता आलं पाहिजे, माऊलीची काळजी घेतली पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही स्वतः हाताने त्यांची घाण काढतो, त्या ठिकाणी हातात घाण काढतो. त्या ठिकाणी त्या दिवशी
त्या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रसंग आमच्या निलेश महाराजांनी स्वतः महाराजांचं त्या ठिकाणचं घाण स्वतःच्या हाताने धुतली महाराज त्या ठिकाणी. करावं लागतं त्या ठिकाणी, करावं लागतं. अरे हा अवसर कधी प्राप्त होणार आहे जीवनामध्ये, कधी प्राप्त होणार आहे त्या ठिकाणी ध्यानात ठेवा. एवढं वय झालं त्या ठिकाणी पण जवळ बसल्यानंतर वास नाही येत माऊलीचा, जवळ बसल्यानंतर वास येत नाही. ध्यानात ठेवा. ही ताकद आहे, ही शक्ती आहे माऊलीची, ही शक्ती आहे. माणसं सर्वसामान्य माणसं मिसऱ्या लावून लावून पार तोंडाचा वास कसा तर काय कसं त्या ठिकाणी बघा विभूती आहे त्या ठिकाणी. विशेष ही विशेषता आहे. माणसाच्या शरीराची दुर्गंधी सुटते त्या ठिकाणी काहींच्या शरीराची. पण माऊलींचं जीवन हे तेजोमय जीवन, हे सद्भाग्य आहे आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून हे खरी रत्न आहे. अरे माऊली म्हणजे गाथेची सेवा, माऊली म्हणजे ज्ञानेश्वरीची सेवा. ज्ञानेश्वरीला तुम्ही आंघोळ घालू शकत नाही, या ज्ञानेश्वरीला तुम्ही आंघोळ घालू शकता. गाथेला तुम्ही आंघोळ घालू शकत नाही. आता हे ग्रंथ आहे, मी जर याला आंघोळ घालायची ठरवली तर जमेल का? पण माऊलींच्या रूपाने गाथा, माऊलींच्या रूपाने ज्ञानेश्वरी आणि माऊलींच्या रूपाने भागवत याला तुम्ही आंघोळ घालू शकता, स्नान घालू शकता. आपली जबाबदारी. आमच्या लंका मावशींचं कौतुक आमच्या मीनाताई करतात. जाऊ द्या, त्या ठिकाणी मीनाताईने सांगितलं लंका मावशीने कधीच माऊलींचा त्या ठिकाणी म्हणजे किळस केली नाही. त्या ठिकाणी त्यांनी अगदी अंथरुणामध्ये विष्ठा केली असेल. वृद्ध व्यक्ती सज्जनो नाही जमत त्या ठिकाणी, नाही जमत, शरीरावरती कंट्रोल नाही. पण आमच्या लंका मावशीने ती घाण सुद्धा त्या ठिकाणी धुतली. सज्जनो त्या माता माऊलीचं महत् पुण्य आहे. ध्यानात ठेवा, हे पुण्याशिवाय घडत नाही ना साधूची सेवा. आणि ध्यानात ठेवा, साधू शोधण्यासाठी कुठं रानात जाण्याची गरज नाही, वनात जाण्याची गरज नाही. गौ मातेच्या कृपेने साधू आपल्या गावामध्ये आलेले आहेत. आपल्या गावामध्ये सेवा करा, सेवा करा, सेवा करा जीवनामध्ये. बस सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या जीवनामध्ये बाबाजीने 14 वर्षाची तपश्चर्या केली. आपल्याला ज्ञान 14 वर्षाची किती वर्षे केली असेल, पण माऊलीने आपल्या संप्रदायामध्ये मला वाटतं किमान कोरेकर बाबा आणि ते एकत्रित बसले त्यावेळेस माऊलीने सांगितलं, बाबा आपण 51 साली भामचंद्र डोंगरावरती आपण दोघे जण होतो. म्हटले 51 साली. आता किती चालू आहे? 2019 चालू आहे. आणि 51 साली हे दोन महात्मे भामचंद्र डोंगरावरती दोघे एकत्रित राहत होते, कोरेकर बाबा आणि हे. काय विशेषता आहे त्या ठिकाणी. किती सालची तपश्चर्या आपल्या डोळ्यात देखता 51 जर धरलं तर झाले ना 68-69 वर्ष झाले ना त्या ठिकाणी. किती तपस्या असेल, किती साधना असेल. आमच्या सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचं मी ऐकलेले की त्यांचे चरण भूमीला त्या ठिकाणी ते लावत नव्हते. डोली असायची, पालखी असायची आणि बाबा तिच्यावरतीच त्या ठिकाणी बसलेले असायचे नंतरच्या कालखंडामध्ये. पण महात्मे त्या ठिकाणी अंगा खांद्यावरती बाबाजींची पालखी त्या ठिकाणी वागवायची. आमच्या नांदूर मध्यमेश्वरला सूर्यवंशी गुरुजी होते, भरभक्कम होते त्या ठिकाणी. आला तर बाबाजी म्हणजे हे पहिलवानासारखा फिरतो काय त्या ठिकाणी, जा ते लाकडं फोड, लाकडं फोड जा. आणि आमचे असणारे सूर्यवंशी बाबा त्या ठिकाणी लाकडं फोडायची, आश्रमातली सेवा करायची त्या ठिकाणी. पण त्या सूर्यवंशी गुरुजींचं असं तपश्चर्या की हात माळ जरी नसेल तर ओम नमः शिवायचा जप चालू होता. असा चाळा चालायचा त्या ठिकाणी हाताने, ओम नमः शिवायचा जप. आणि ज्यावेळेस त्यांच्या धर्मपत्नी बोलल्या की गुरुजी आपण नाशिकला राहायला जाऊ, आपण आपल्या गावी राहायला जाऊ. ते नांदूर मध्यमेश्वरला आले, रिटायर झाले. ते त्यांच्या पत्नीला म्हटले, अगं अशी दक्षिण वाहिनी सोडून आपल्या गावाकडे काय तिकडे खानदेशामध्ये ही नांदूर दक्षिण वाहिनी भूमी आहे. इथं जर माझा देह जर पडला ना तर मी महान भाग्यवान आहे. आणि महाराजांची ती इच्छा गोदावरी माता आणि मातेने आणि बाबाजीने पूर्ण केली. सूर्यवंशी गुरुजींचा देह नांदूर मध्यमेश्वरलाच पडला. बरेच लोक त्या ठिकाणी दवाखान्यात देह पडतो, कोणाचा कुठं पडतो. मरताना लोक आई आई, बाबा बाबा, दादा दादा गातात. आणि या महात्म्यांच्या मुखामधून नामस्मरण चिंतन त्या ठिकाणी ऐकायला मिळतं. आमचे असणारे सूर्यवंशी गुरुजी बाबाजींचे कट्टर भक्त मी अनेक पाहिले त्या ठिकाणी, अनेक पाहिले. पण आमच्या सूर्यवंशी गुरुजींसारखे कट्टर भक्त त्या ठिकाणी दुसरे पाहिले नाही. कारण अखंड
त्या ठिकाणी ओम नमः शिवाय, अलक निरंजन असा सारखा जप चालायचा. मुलं आले का अलक निरंजन, हजारो मुलं त्या ठिकाणी अलक निरंजन म्हणायचे. कितीतरी लोकांच्या मुखामधून नामस्मरण चिंतन त्या ठिकाणी घडून घ्यायचे. सज्जनो, हे संत महात्मे यांची कीर्ती आकार. म्हणून दुपारी गुरुवर्य खुले बाबांनी बाबांची केलेली स्तुती ही सार्थ स्तुती आहे. मग एकीकडे जगद्गुरु तुकोबराय सांगतात स्तुती अथवा निंदा करावी देवाची, तसं स्तुती करायची असेल तर त्या ठिकाणी देवाबरोबर संत महात्म्यांची करा, परंतु हरिदासांची मात्र निंदा करू नका. हरिदासाची निंदा करू नका. हरिदासाची कोणा न घडावी निंदा, हरिदासाची कोणा न घडावी निंदा, हरिदासाची कोणा न घडावी निंदा. भगवान परमात्म्याला ते सहन होत नाहीत. म्हणून स्तुती आणि निंदेच्या बाबतीमध्ये देवाची करू नका, पण करायची असेल तर देवाची. स्तुती निंदा काय करायची असेल करा. संत महात्म्यांची स्तुतीच करा, निंदा त्या ठिकाणी करू नये. आणि मानवाची स्तुती करू नये आणि मानवाची निंदा सुद्धा त्या ठिकाणी करू नये. हे मधुकैटभ ही स्तुती आणि निंदा आहे. हे राक्षस आणि या ठिकाणी आपल्या कानामध्ये कोणीतरी एखाद्याची स्तुती सांगतं, कोणीतरी एखाद्याची निंदा सांगतं आणि आपण त्या पद्धतीनं आपला स्वभाव त्या ठिकाणी करून आणि दुसऱ्याविषयी तशा प्रकारचा भाव जीवनामध्ये करतो. वाईट आहे असो. मधुकैटभ नावाचे दैत्य भगवान परमात्म्याने आणि त्या ठिकाणी काल मारल्याची उदाहरणं आपण प्रथम स्कंदामध्ये तो विषय त्या ठिकाणी पाहिलेला आहे. भगवान परमात्म्याने त्यांना त्या ठिकाणी राक्षस जे असतात ते राक्षस आणि स्त्रियांना पाहून त्या ठिकाणी म्हणतात, आमची असणारी मातेश्वरी तिने एक सुंदर अवतार धारण केला. मधुकैटभ तिच्याकडे पाहत असताना त्या ठिकाणी महाविष्णूंनी ही संधी साधली आणि त्या ठिकाणी ते मधुकैटभांना म्हणतात, हे दैत्यांनो, हे बघा, माझ्याबरोबर युद्ध करत असताना तुम्ही कधीही टिकू शकत नाही आणि म्हणून माझ्याकडून काहीतरी वरदान मागा. त्यावेळेस ते म्हटलं, हे पाहत होते त्या ठिकाणी त्या मातेश्वरीकडे मदोन्मत्त झालेले त्या ठिकाणी असणारे कामाने मत्त उन्मत्त झालेले ते दैत्य. त्यांना त्याचा अपमान वाटला. ते म्हटलं, हे तू काय आम्हाला देणार, आमच्याकडूनच वरदान मागून घे. हाच इतिहास नवनाथ ग्रंथामध्ये गोरक्षनाथ महाराजांचा आणि अडबंगनाथ महाराजांचा अर्थात माणिक नावाच्या शेतकऱ्याचा धामोरीला घडलेला अशाच प्रकारचा इतिहास आहे. आपल्याकडे वेळ नाही नवनाथ सांगायला. एखाद्या वर्षी आपल्याला नवनाथाची पण कथा करायची, एखाद्या वर्षी शिवलीलामृताची कथा करायची, एखाद्या वर्षी त्या ठिकाणी शिव महापुराणाची कथा करायची. बऱ्याच लोकांची इच्छा आहे नर्मदा मैयाची सुद्धा कथा. मी नांदूर मध्यमेश्वरला 3 वर्ष त्या ठिकाणी नर्मदा महापुराण त्या ठिकाणी सांगितलं. काही मायला म्हणलं, बाबा नांदूरलाच ही पर्वणी रुईला का नको, एखाद्या वर्षी ती कथा करायची. पण नवनाथ ग्रंथामध्ये असाच आणि विषय त्या ठिकाणी आलेला आहे. असो,
या दृष्टिकोनातून मधु आणि कैटभ, तू काय आम्हाला देतो त्या ठिकाणी, तू काय वरदान देणार, आमच्याकडूनच वरदान मागून घे. आणि देवाने त्या ठिकाणी सांगितलं, तुम्ही दोघांनी या ठिकाणी माझ्या हातून तुम्हाला मरण प्राप्त व्हावं. असं म्हटल्याच्या नंतर मग ते भानावरती आले. पण दैत्य होते ते सुद्धा शब्दाला जागले. पूर्वीचे दैत्य शब्दाला जागायचे आणि आताचे मानव सुद्धा शब्दाला जागत नाही त्या ठिकाणी, नाही का? हे शोकांतिक आहे. ते म्हटलं ठीक आहे. त्यांनी पाहिलं चौकडे पाणीच दिसतंय. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही मरायला तयार आहोत, परंतु अशा ठिकाणी आम्हाला मरण दे की ज्या ठिकाणी पाणी नाही. भगवान परमात्म्याला सांगितलं ठीक आहे. भगवंताने आपल्या दोन्ही मांड्या समोर केल्या आणि विस्तीर्ण अशा लांबवर गेलेल्या त्या मांड्या भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी विस्तीर्ण केल्या. विस्तीर्ण केल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की आता यांना मारायचंय. मग या मांड्या किती विस्तीर्ण कराव्या लागतील, तर भरपूर, कारण संपूर्ण पाण्याला आच्छादित करायचंय. आणि हे जे दोन दैत्य होते ते त्या महासागरामध्ये त्यांच्या गुडघ्याला ते महासागराचं पाणी लागत होतं. बरोबर आहे का? सोपं नाही मार. कुंभकर्णाचं वर्णन गुरुवर्य कुरेकर बाबा करायचे. कुंभकर्णाचं वर्णन हे काय सामान्य होते का त्या ठिकाणी, नाही? एकदा असा प्रसंग निर्माण झाला. कुंभकर्णाची दाढी करण्यासाठी नाविक त्या ठिकाणी गेला. कुंभकर्णाची दाढी करण्यासाठी नाविक त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर कुंभकर्णाला त्या ठिकाणी असा श्वास सोडायचा होता. त्या श्वासामध्ये नेमका न्हाव्याचा वस्ताराच आतमध्ये गेला. न्हाव्याचा वस्तारा आतमध्ये गेला म्हणून त्या न्हाव्याने कुंभकर्णाच्या नाकामध्ये उडी टाकली वस्तारा शोधण्यासाठी. काय केलं? कुंभकर्णाच्या नाकात उडी टाकली. उडी टाकल्यानंतर इकडे पहा, तिकडे पहा, तिकडे पहा, हे सर्व पाहिलं. वस्तारा काही कुठे सापडेना. तिथं आतमध्ये त्याला एक माणूस भेटला. एक माणूस भेटला, कुंभार भेटला आतमध्ये. यानं त्याला विचारलं, हो म्हटले, माझा वस्तारा तुम्ही पाहिला का? अरे म्हटले 7 दिवस झालं माझं गाढव इथं आतमध्ये चुकून आलं, ते मला सापडेना, तुझा वस्तारा कुठं सापडणार? भीम दादा त्या ठिकाणी विभीषणजी आणि लंकेमध्ये त्या ठिकाणी चिरंजीव असल्यामुळे रामायणानंतर सुद्धा त्यांचं राज्य होतं. आणि भीम दादा लंकेमध्ये गेले आणि लंकेमध्ये गेल्याच्या नंतर सहज विभीषणाने भीमदादाचं स्वागत केलं. आणि स्वागत केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्वच असणारे ते पांडव त्यांचं स्वागत केलं. सकाळच्या प्रहरी भीमदादा उठले. गेल्यानंतर जोर बैठका त्या ठिकाणी काढल्या आणि येता येता त्या ठिकाणी अंगाला घाम आलेला होता आणि त्यांना वाटलं स्नान करावं आणि म्हणून त्यांनी उडी टाकली. स्नान केले त्या ठिकाणी, पोहिले भीमदादा यथेच्छ पोहिले त्या ठिकाणी आणि परत आले. परत आल्यानंतर विभीषणजी म्हणले, भीमदादा स्नान करून घ्या. म्हटले स्नान करून आलो. म्हटले कुठून स्नान करून आले? म्हटले सरोवरावरून. म्हटले कुठे सरोवर? म्हटले हे नाही का जवळ या ठिकाणी सरोवर आहे, इथून एक 5-25 किलोमीटर अंतरावरती. म्हटले भीमदादा ते सरोवर नाही. मग म्हटले काय आहे? तर कुंभकर्ण मेल्याच्या नंतर त्याची जी टवकी आहेत ना, त्या टवकीमध्ये पावसाचं पाणी साचलं. त्या ठिकाणी ते सरोवर नसून कुंभकर्णाच्या असणाऱ्या टवकीमध्ये आणि कशाचं पाणी साठलेलं आहे? पावसाचं. तो कुंभकर्ण सुद्धा सामान्य नव्हता, तसे हे दैत्य सामान्य नव्हते. हे त्या पाण्यामध्ये खेळत होते. आणि मग त्यावेळेस त्यांना वाटलं हा आपल्याला कोरड्या जागेवर कुठं मारेल. भगवंताने आपले मांड्या विस्तीर्ण केल्या. भगवंताने आपल्या मांड्या विस्तीर्ण केल्यानंतर यांनी आपले देह 1000 योजन अंतरापर्यंत विस्तीर्ण केले. भगवंताने 2000 योजन आपली पाय त्या ठिकाणी मांड्या लंबवल्या. शेवटी त्यांनी पाहिलेले हा भगवंत आहे, याच्या पुढे आपण टिकू शकत नाही. दोघांनी आपली मस्तक भगवंताच्या मांड्यांवरती ठेवली आणि भगवान महाविष्णूंनी आपल्या असणाऱ्या सुदर्शन चक्राने दोघांची मस्तक त्या ठिकाणी छाटलेली आहे. हा सुंदर पद्धतीचा इतिहास आपण काल पाहिलेला आहे. वेळेच्या अभावी या ठिकाणी कथेला योग्य न्याय देता आलेला नाही. तरी परंतु या ठिकाणी आपल्याला पंचम स्कंदामध्ये हे जे आख्यान आहेत दसऱ्याच्या निमित्ताने, याच्यामध्ये मुख्यत्वाने ही महिषासुर मर्दिनी त्या ठिकाणी हिचं चरित्र या ठिकाणी वर्णन केलेलं आहे.
आणि म्हणूनच पंचमस्कंदाचा सुंदर विषय, या सुंदर विषयाला आपण या ठिकाणी प्रारंभ करतो आहे. वेळ आपल्याकडे अत्यंत कमी आहे, तरी परंतु थोडक्यात इतिहास आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. ही आपली 5वी कथा आहे. विस्ताराने याचे विषय मी तुम्हाला सांगून पण गेलेलो आहे. मध्यंतरी सुंदर भीष्माचार्य, शंतनू वगैरे, सत्यवती, हे सर्व इतिहास आपण ऐकलेले आहेत. महाभारतीय युद्धाचे इतिहास आपण या ठिकाणी ऐकलेले आहेत. आणि म्हणून वेगळं काही सांगण्यापेक्षा गागर में सागर या दृष्टिकोनातून हा चिंतन करण्याचा आपला या ठिकाणचा प्रयत्न आहे. लोक म्हणतात याने दोष लागतो, त्याने दोष लागतो. ठीक आहे, जर समजा भगवंताची कथा करून जर दोष लागत असेल तर देवाने तो माझ्या डोक्यावर त्या ठिकाणी ठेवावा. मी सहन करायला तयार आहे त्या ठिकाणी, नाही का? चला, पूर्वीच्या कालखंडामध्ये त्या दिवशी सांगितलं की शिंदे माऊलीने सांगितलं, लोक म्हणायचे ज्ञानेश्वरी उघडी करू नये, ती आई आहे, तिला उघड करायचं नाही. कारण बाकीच्यांनी पाहिलं ज्ञानेश्वरी जर उघडी झाली तर आपला गडबडगुंडा सगळा उघडा होईल, नाही का? आणि म्हणून ज्ञानेश्वरीला झाकून ठेवलं होतं लोकांनी. पण त्या ठिकाणी सद्गुरु जोग महाराजांनी ज्ञानेश्वरी उघडी केली. कुठं पाप लागलं? तसं कथा करत असताना फक्त अहंकाराने कथा करू नका, अहंकाराने करू नका. या ठिकाणी अहंकाराने करायचं नाही. एखादं प्रमाण चुकलं, समजा यदा कदाचित चुकलं, त्या ठिकाणी चुकून देऊ नये. पाहुणे हा ग्रंथ करावे कीर्तन. आपण जीवनामध्ये कीर्तन कथा करत असताना ग्रंथ पहा, चिंतन करा. पण चुकलं एखादं प्रमाण, नाही आठवलं एखाद्याला ध्रुवपद, थोडीशी गलती त्या ठिकाणी मापाई केली पाहिजे. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा राय न कळतं, जगद्गुरु तुकोबा राय न कळतं, होतं थोडंफार इकडे तिकडे होत असतं, नाही असं काही नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून कथेमध्ये काही थोडाफार भाग राहिला असेल त्या ठिकाणी न्यूनतेपुरती अधिक ते सर करुणी घ्यावे तुमचे विणितो असे. या दृष्टिकोनातून भगवंताला प्रार्थना करा, देवा काय या ठिकाणी कमी पडला असेल टाकून घ्या, वाढवापणा आम्ही केला असेल तो त्या ठिकाणी कमी करा. देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे. देवाची स्तुती आपण या ठिकाणी करतोय. भगवान परमात्मा ती स्तुती निश्चितच त्या ठिकाणी मान्य करेल. आमची गोमाता निश्चितच ती स्तुती त्या ठिकाणी मान्य करेल अशी माझी धारणा आहे. पंचमस्कंदामध्ये आपण प्रवेश करतोय. ओम श्री परमात्मने नमः. पंचमस्कंदाः अथ प्रथमोऽध्यायः. ऋषे ऊचुः भवता कथितं सूत महदाख्यानमुत्तमं कृष्णस्य चरितं दिव्यं सर्वपातकनाशनं. संदेहोऽत्र महाभाग वासुदेव कथानके जायते न पृच्छमाने विस्तरेण महामते. वने गत्वा तपस्तप्तं वासुदेवेन दुष्करं विष्णोरंशावतारेण शिवस्याराधनं कृतं. वरप्रदानं देव्या च पार्वत्या यत्कृतं पुनः जगन्मातुष्य पूर्णाया श्रीदेव्या अंशभूतया ईश्वरेणापि कृष्णेन कुतस्थौ सम्पूजितौ. न्यूनता वा किमस्त्यस्य तदेवं संशयो मम. सुत उवाच शृणुध्वं कारणं तत्र मया व्यासश्रुतेञ्च यत् अब्रवीमि महाभागा कथां कृष्णगुणान्वितं. वृत्तान्तं व्यास्तश्रुत्वा वैराटी सूतजस्तदा पुनः पप्रच्छ मेधावी संदेहं परमं गतः. ऋषींनी या ठिकाणी विचारले, अरे सुता, सर्व पातकांचा नाश करणार भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचं दिव्य चरित्र या ठिकाणी महान असं आख्यान तू या ठिकाणी ऐकवलंस. भगवंताचं चरित्र हे अतिशय दिव्य आहे. भगवंताचं चरित्र हे आपल्या जीवनामध्ये पातकांचा नाश करणार आहे. मग ते गोपाल कृष्ण परमात्म्याचा असो, ते रामचंद्रांचा असो. चरितं रघुनाथस्य शतकोटी एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं. भगवंताचं चरित्र दिव्य, ते आपल्या
महापातकांचा नाश करणार आहे. आणि या ठिकाणी महाज्ञानी असताना सुद्धा वसुदेवाची चरित्र कथा अगदीच त्रोटकपणाने या ठिकाणी सांगितलीच. परंतु आमच्या काही शंका मात्र त्या ठिकाणी अनुत्तरित राहून गेलेल्या आहेत, त्या आम्ही तुला विचारतोय. प्रथम, विष्णूचा अंश असतानाही वासुदेव पुत्र प्राप्तीसाठी वनात त्या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी शिवाची आराधना केली. नंतर देवी पार्वती जगज्जननी परा शक्तीची अंश रूप असून तिने कृष्णाला त्या ठिकाणी वर दिला. आमचा प्रश्न असा आहे की स्वतः कृष्णच तो भगवान स्वयं असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे, असे ते स्वतः आणि भगवान गोपाल कृष्ण परमात्मा त्यांचं वर्णन केलेले पूर्ण अवतार रामकृष्ण रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करोनी संहार दुर्जनाचा करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण परिपूर्णतम साक्षात श्री कृष्णो नान्येव हि एक कार्यार्थ मागते कोटी कार्य चकार. गर्ग संहिता त्या ठिकाणी सांगते की भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचा अवतार हा परिपूर्ण त्या ठिकाणी आहे. आणि असं असताना सुद्धा भगवंताला भगवान शंकराची पूजा का करावी लागली? मग याचा अर्थ असा असावा की भगवान गोपाल कृष्ण परमात्मा ही हर आणि गौरीपेक्षा कनिष्ठ आहेत की काय, ही शंका आम्हाला या ठिकाणी निर्माण झाली. जीवनामध्ये शंका अवश्य आहे. मी महामुनी तुकाराम महाराज शास्त्री यांच्या कीर्तनामधून एक वाक्य त्या ठिकाणी ऐकलं, तर्क्यताम मा कुतर्क्यताम. त्याने सांगितलं तर्क अवश्य करा पण कुतर्क करू नका. त्या ठिकाणी मनुष्याने तर्क अवश्य केला पाहिजे. त्या ठिकाणी लॉजिक्स जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. त्या ठिकाणी समुद्र नदी नव्हे पैदा पाषाण म्हणून संतानवती जरा हो समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून हे लिंगा संत नव्हती जगा माणसाच्या सारिके. माऊली ज्ञानोबा सांगतात तोही निपली पाहि श्रवणू ऐकतो आहे परंतु तिथीचा सर्वता नव्हे. पुढं काय ओय मला आठवना आयसे जाण वगैरे असं काय असेल त्या ठिकाणी. असो साधू सुद्धा आपल्यासारख्या डोळ्याने पाहतो, साधू सुद्धा आपल्यासारखा कानाने पाहतो, परंतु त्या ठिकाणी त्याचं लक्ष त्याच्याकडे नसतं. दंत धावनाचा मुखा माझी हात वाद्य वाजवती कृष्ण वेणुगीता स्वामी हृदयाचा पूर्वी मनोरथ भावनाचा मुखा माझी हात वाद्य वाजवती नायके जगमात करी श्रवण श्री कृष्ण वेणुगीता स्वामी हृदयाचा पूर्वी मनोरथ. हो एकमेकांचं वर्णन आहे त्या ठिकाणी. दंत धावना
वाद्य वाजती नायके जन्मात. काय चाललं गोपिकांना त्या ठिकाणी कळत नाही. तसं संत महात्मे या जगतामध्ये काय चाललेलं आहे या भौतिक प्रपंचाकडे ते पाहत नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून जित देखू उत शाप संत महात्म्यांची ही दृष्टी त्या ठिकाणी. दिवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरल की नाद दीवानी बनी गौरन, 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 मुरल की नाद दीवानी बनी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. लाली मेरे लाल की जित देखूं तला, लाली मेरे लाल की जित देखूं तला, लाली बैठन मैं गई, मैं भी हो गई लाल करिया, मैं भी हो गई लाल करिया, मैं भी हो गई लाल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नारायण वासुदेव. लाली मेरे लाल की चित देखूं त लाल, लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये गोपिकांच्या जीवनामध्ये भगवंताचं ते तेज सौंदर्य पाहत असताना जित देखू उत लाल, जित देखू उत श्याममयी, हे संतांचं वर्णन त्या ठिकाणी. आणि म्हणून संत महात्मे नेत्राने पाहतात, पण नेत्राने पाहत असताना ते तिथले नसतात. सज्जनो, एका महात्म्याचा इतिहास सांगितला जातो. एक सुंदर स्त्री एका माडीवरती वेशभूषा करते आणि वेशभूषा करत असताना एक महात्मा रस्त्याने चालले. जाता जाता ती बाई त्या असणाऱ्या माडीवरती वेशभूषा करते. सुंदर आहे. या साधूंचं लक्ष सहज त्या नारीकडे, त्या सुंदर स्त्रीकडे गेलं आणि गेल्यानंतर तसेच एक तिच्याकडे पाहत राहिले. त्या बाईने पाहिलं, अरे साधू दिसतोय, चांगला महात्मा दिसतोय, अंगावरती भगवं धारण केलेलं आहे आणि या ठिकाणी माझ्या सौंदर्य का पाहतो, हा काय साधू आहे का? खाली आले, ओ बाबा, साधूंची समाधी उत्थान. काय झालं मातोश्री? काय मातोश्री म्हणतात, काय आई म्हणतात त्या ठिकाणी? पटतं का तुम्हाला? एक स्त्रीवरती वेशभूषा करते आणि तुम्ही तिच्याकडे पाहताय. त्यावेळेस सांगितलं, माते ठीक आहे, मी तुझ्याकडे पाहिलं, तुझं सौंदर्य सुद्धा पाहिलं, परंतु पाहिल्यानंतर मातोश्री वाईट वाटून घेऊ नका. मी तुमच्याकडे पाहिलं, तुमचं सौंदर्य सुद्धा माझ्या डोळ्यापर्यंत आलं, परंतु माझ्या मनात भाव निर्माण झाला, जगामध्ये देवाने या स्त्रीला जर एवढं सुंदर बनवलं तर हिला बनवणारा माझा भगवान परमात्मा किती सुंदर असेल त्या ठिकाणी. याच्यामध्ये महात्मा रमून गेले. म्हणून संत महात्म्यांची दृष्टी ही काही वेगळी आहे. त्या आमच्या ताईने सांगितलं, म्हटलं मी आश्रमात गेले, साधू चिडचिड करत होते. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत असतात त्या ठिकाणी. साधू पण आपल्यासारखाच असतो आणि म्हणून या दृष्टिकोनातून या सर्व प्रकारच्या गोष्टी जीवनामध्ये चालू असतात. सज्जनो, या ठिकाणी भगवान परमात्मा जे आहे
जसं साधू विषयी आपण कुतर्क करतो तसा कुतर्क जीवनामध्ये करू नका. सद्गुरु श्री डोंगरेजी महाराज हे भगवंताची पूजा करायचे. पूजा करत असताना सद्गुरु श्री डोंगरेजी महाराज यांना कधी राग आलेला तसा कोणी पाहिलेला नाही. पूजेमध्ये कोणी जर आलं तर त्या ठिकाणी महाराज सतत असं खाली पाहत बसलेले असायचे. असं सद्गुरु बालयोगीजी महाराजांनी सांगितलं. मी डोंगरेजी महाराजांना पाहण्याचं सद्भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं नाही, परंतु सद्गुरु श्री डोंगरेजी महाराज काय महाराज काही काही व्यक्ती दर्शनाची, मी आळंदीला गेल्यानंतर भीमसिंग बाबा गडकरी त्या ठिकाणी होते, निलेश महाराज आणि मी फक्त बाबांचं दर्शन करण्यासाठी म्हटलं माऊलीच्या मंदिरामध्ये जावं. नेमकं त्या दिवशी भीमसिंग बाबा आलेच नाही, त्या ठिकाणी आलेच नाही. त्यांचं कीर्तन रेकॉर्ड करण्यासाठी मी यांच्याकडे टेप दिला, म्हटलं निलेश महाराज मी येतो, तुम्ही त्यांचं कीर्तन रेकॉर्डिंग करून ठेवा. माझ्याकडे या जुन्या सर्व महात्म्यांचे कीर्तन रेकॉर्डिंग केलेल्या 250 कॅसेट्स आहे, 250 कॅसेट्स. मी आलेला पैसा खाण्यासाठी वापरला नाही, पण आमचे गुरुवारे घुलेबाबांची कीर्तनं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. गुरुवारे वैद्यबाबांची कीर्तनं आज जशीच्या तशी रेकॉर्डिंग आहे. गुरुवारे कुरेकर बाबाची कीर्तनं 250 कीर्तनाचे कॅसेट्स माझ्याकडे त्या ठिकाणी ऑडिओ पडलेले आहे. पण ते आता ते रेडिओ वगैरे ते बंद झाले त्या ठिकाणी, नाही का, टेप बंद झाले. पण ध्यानात ठेवा सज्जनो, त्यांना म्हटलं तुम्ही कीर्तन रेकॉर्डिंग करून आला, मला फक्त बाबांचं दर्शनाला जायचंय. त्या दिवशी बाबा आलेच नाही आणि नंतर त्यांचा देहावसन झाला. संतांचं दर्शन बहु अवघड आहे, संत भेटी होत नाहीत सहजासहजी. मला फक्त बाबांना पाहायचं होतं. त्या दिवशी निलेश महाराजांनी कॅसेट दाखवले मला त्यांच्या, असो. पण अशा पद्धतीनं संत महात्मे आमच्या असणारे डोंगरेजी महाराजजी सांगायचे, खाली पाहत असायचे. पूजेमध्ये पूजा चालू असताना कोणी जर येऊन बसलं त्या ठिकाणी तर महाराज रागावत नव्हते, पण महाराजांना ते आवडत नव्हतं. सज्जनो, साधूचं पण एक जीवन आहे ना, साधूचं एक जीवन आहे. साधूंच्या मस्तीमध्ये राहू द्या. आम्ही साधू नाही, पण आम्हाला साधू बनण्याची इच्छा आहे, आम्हाला साधू होऊ द्या. सज्जनो, मी खरं तुम्हाला एक सांगतो की तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये आश्रमामध्ये येतात, कोणत्या वेळेमध्ये दरवाजा ठकठक करतात, याचा विचार तुम्ही जरूर केला पाहिजे. कधी कधी आम्ही रात्री त्या ठिकाणी तब्येत बिघडलेली असते, 12-1 वाजेपर्यंत झोप नसते. मग आल्यानंतर ठीक आहे ना, तुमच्या वेळेतच आम्ही तुम्हाला भेटलो पाहिजे का? आम्ही साधू नाही, आम्ही सामान्य माणसं. तुमच्या वेळेतच आम्ही तुम्हाला भेटलो पाहिजे का? नाही. थोडस सांभाळत चाला, थोडं सांभाळा जीवनामध्ये. कारण काय होतं, त्रास होतो, सण होत नाही तितकंसं. शेवटी ही यंत्रणा आहे ना, कोणत्याही वेळेत या आठवड्यामध्ये तू कोणी आला का दरवाजा ठकठक करायचा. अरे बाबा, एखादी गोष्ट आहे, प्रत्येक गोष्ट मला सांगितलीच पाहिजे का? कोणाला पायलीवर धान्य द्यायचंय तरी मला येऊन सांगायचं, 2 सोन्याचे मणी द्यायचे तरी मला येऊन सांगायचं. ठीक आहे, मी तुमचं कौतुक करतो, पण आलो बा, रस्त्यानं चाललो, माऊली तुमच्याकडे वेळ आहेत का? दरवाजा बंद आहे याचा अर्थ काहीतरी चालू असेल ना त्या ठिकाणी, बरोबर आहे का नाही? आपण एखाद्या किरकोळ गोष्टीसाठी त्या ठिकाणी यायचं. तुम्हाला वाटतं आपण एकटे आलो, पण 1000 लोक तिथे येतात आणि एवढ्या लोकांना कसं तोंड द्यायचं? म्हणून सज्जनो, या ठिकाणी सांभाळत चला. इथून पुढे भेटीचा वार मी तुम्हाला एकच देतो, दर शनिवारी 3 ते 5 याच वेळेमध्ये यायचं, अन्यथा यायचं नाही. आश्रमात या, तिथं समोर आपलं पांडुरंगाचं रुक्मिणीचं मंदिर आहे, हातात माळ घ्या, जप करत बसा. तिथं मी 8-10 माळी ठेवणार. तुम्हाला यायचं, आश्रमात या. सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. माझ्या मंदिरामध्ये कोणी जरी आला तरी मी प्रत्येकाला काववाव करून बोलत असतो, एकेरी मी कधी कोणाला बोलत नाही. हे तुम्ही पण जीवनामध्ये शिका, त्या ठिकाणी शिकलं पाहिजे. का कोणाला कार्य आर्य करायचं त्या ठिकाणी? एवढी सुंदर वाणी आहे, का त्या वाणीला त्या ठिकाणी घाण करायचं, खराब करायचं? कार्य आर्य करायला तीच एनर्जी आणि काववाव करायला तीच एनर्जी. उलट काववाव म्हणताना जास्त टेन्शन होत नाही. कारे आरे काहो आहो, कोणतं सोपे बरं बोलण्यासाठी? काय त्याच्यामध्ये कमीपणा वाटतो माणसाला? जीवनामध्ये तुमच्यासाठी आमचं मंदिर खुलं आहे, पण आमच्याकडे वेळेच्या मर्यादा आहे. इथून पुढे तर सांभाळल्या पाहिजे. मी कित्येक वेळेस सांगितलं, दुरून दर्शन करत जा, दुरून दर्शन करा, बसल्या जागेवरून दर्शन करा. आता दुपारी बाबा निघाले, मला बाबांना मंदिराकडे न्यायचं, गाडी 2-5 मिनिटं जर तिकडं आश्रमाकडे जर गेली असती तर पुन्हा परत आणणं अवघड आहे. बाबांना मंदिराचं त्या ठिकाणी, बाबांचे चरण आपल्या मंदिराला त्या ठिकाणी लागले पाहिजे, साधूचे हात आपल्या गौ मातेला लागले पाहिजे. आणि लोक सगळे रस्त्यानं पाया पडायला, अरे पाया पडायला मी इथंच आहे, काय पाया पडतात नाही का? पाया पडण्यासारखे महान विभूती इथं येऊन गेले ना,
ठीक आहे, तुमचा मी आदर करतो, भावनेचा आदर करतो, दुरून दर्शन करा, त्याच्यामध्ये महत् पुण्य आहे. उगाच त्या ठिकाणी अन्न का कण और साधू का क्षण, कभी जीवन में बर्बाद मत करो. जीवनात हे बर्बाद करायचं नसतं. ठीक आहे, दर्शन करा, दुरून दर्शन करा, मी तुमच्या भावनेची कदर करतो. शनिवारी तुम्ही या, आल्यानंतर तसं तर माझं अखंड आता 14 वर्षाचं मौन आहे. मी फक्त शनिवारी त्या ठिकाणी तुमच्याशी बोलणार आहे. मौन म्हणजे असं नाही, मला गरजेपुरतं मी बोलतो. माझ्या जीवनामध्ये काही गरजा आहे, एखाद्याची एखादी शंका असते, ती शंका निवारण करण्यासाठी आज बरेच लोक, पूर्वी नाना महाराजांकडे जायचे, आता माझ्याकडे येतात. मला बोलावं लागतं. पण एखाद्या व्यक्तीशी बोललो म्हणजे माझं मौन सुटलं असं नाही, आणि मग त्याच्याशी बोललो म्हणजे तुमच्याशी बोलावं असं नाही. समजून घ्या जरा. आपल्याला रुई वैष्णव धाम जर निर्माण करायचं असेल तर आम्हाला जीवनामध्ये 14 वर्ष तपश्चर्या करावीच लागणार आहेत. तेव्हा इथं काहीतरी विशेष निर्माण होईल. ध्यानात ठेवा, झालेलं नाही असं काही नाही, पण आपल्याला या गावाची चर्या बदलून टाकायची. शिर्डीला आम्ही लहानपणी गेलो, काय होतं शिर्डीला, पण आज शिर्डी आज त्या ठिकाणी एवढी वैभवशाली बनली. ध्यानात ठेवा, शेगावला पूर्वी तुम्ही जायचे, काय होतं शेगावला, आज शेगाव वैभवशाली बनलं. जाता जाता मांदळीला तुम्ही जायचे, काय होतं मांदळीला आत्माराम गिरींकडे, आज ते वैभवशाली बनलं. तसं आमच्या जीवनामध्ये आमची जर 14 वर्षाची तपश्चर्या जर झाली तर रुई गावाचा या ठिकाणी इतिहास बदलून जाईल आणि काहीतरी वेगळं त्या ठिकाणी घडेल. म्हणून साधूला जीवनामध्ये तपश्चर्या करू द्या, त्याच्यामध्ये आपण बाधा आणू नका. ध्यानात, करविता व्रत अर्ध पुण्य जोडे, मोडविता दोघे नरका जातात. हे दगडावर दगड, विटावर विटा ठेवणं हे साधू जीवनाचं कर्तव्य नाही, ते सहज होत असतं त्या ठिकाणी. मला वाटतं आपल्या असणारं गौमातेचं मंदिर आतापर्यंत 60 लाखाचं मंदिर झालं. अरे तुमचे कोटी कोटी रुपयाचे तुमचे बंगले, कोटी रुपयाचे तुमचे बंगले, गावा मिळून गौमातेचं 60 लाखाचं मंदिर होणं काय विशेष. जर तुम्ही कोटी रुपयाचा बंगला जर बांधतात तर त्या मानाने गावा मिळून 60 लाखाचं मंदिर झालं, काय विशेष झालं त्या ठिकाणी, काय याच्यात विशेषता आहे. मग दगडावर दगड, विटावर विटा ठेवणं याचा अर्थ परमार्थ नाही. परमार्थ या काही वेगळ्या गोष्टी आणि त्या करत असताना यद्यदाचरती श्रेष्ठ हा तत्त देवोत्तरो जनः स यत् प्रमाण कृते लोकस्तदून वर्तते. आणि म्हणून लोकसंग्रह मेवापी संपशन कर्तुम मर्हसी कर्म नैव संसिद्धी मास्थिता जनकादयः लोकसंग्रह मेवापी संपशन कर्तुमर्हसी. सज्जनाला जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची गरज नाही. दुपारी आमच्या भुशेचे पोटे आप्पांनी त्या ठिकाणी सांगितलं बाबांना, बाबा माऊली कीर्तन करतात, पुढे कीर्तनामध्ये भुक्का लावत नाहीत, हार घालत नाहीत आणि त्या ठिकाणी कीर्तनामध्ये कीर्तनाचे पैसे घेत नाहीत. ही बाहेर गावची त्या ठिकाणची स्थिती आहे. बाबा म्हटले या ठिकाणी माऊली कीर्तनाचे पैसे घेत नाही, मग मी कीर्तनाचे पैसे इथं कसे काय घेऊ. म्हटलं बाबा हे आमच्या बद्धांसाठी आहे, तुमच्या मुक्तांसाठी नाही. नाही तर तुम्ही मुक्त आहे, आम्ही बद्ध आहे त्या ठिकाणी. आणि तुमच्या जीवनाचा इत्यर्थ हा सर्व परमार्थिक मार्गाने. म्हणून आपण बाबांना सुद्धा 6,000 रुपयाचं पॉकेट त्या ठिकाणी दिलं. त्यांचे शिष्य त्यांनाही 500-500 रुपये आपण त्या ठिकाणी दिले. एवढे मोठे साधू आहे. पण बाबाने 4.5 कोटीची धर्मशाळा पंढरपुरामध्ये बांधली. त्या ठिकाणी 4.5 कोटीची धर्मशाळा. अरे साधूची ताकद आहे, शक्ती आहे त्या ठिकाणी. इगतपुरीचे राहणारे बाबा 4.5 कोटीची. आपलं 3 लाखाचं शेड झालं तर लोकांना वाटलं अरे बापरे काहीतरी केलं त्या ठिकाणी, काहीतरी केलं. सज्जन तुमचं कौतुक, गावाच्या मानाने तुम्ही करता तुमचं कौतुक आहे, पण जगाच्या तुलनेमध्ये आपण काहीच नाही त्या ठिकाणी. समजून घेण्याचा प्रयत्न. म्हणून परमार्थ वेगळा आहे. मग आपल्याला शनिवारी 3 ते 5 सांगितलं ना, 3 ते 5 तुम्ही अवश्य या त्या ठिकाणी, अवश्य. कोणी पाहुणे येणार असतील त्यांना सांगायचं 3 ते 5. त्याच्या व्यतिरिक्त आश्रमामध्ये यायचं नाही, त्रास होतो. खरं सांगतो, या तुम्ही तुमचं चिंतन करा. काय तुमचा उद्योग असेल, अण्णा महाराज त्या ठिकाणी असतात, आता ते सर्व सांभाळतात त्या ठिकाणी. निलेश महाराज आहे, अण्णा महाराज आहे, ही सर्व मंडळी माझं सर्व कार्य सांभाळतात त्या ठिकाणी. आता मला त्याच्यात पडण्याची इच्छा नाही आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये या सर्व प्रकारच्या गोष्टी, घटना जीवनामध्ये सांभाळा. क्षण हा जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा असतो. तसं डोंगरेजी महाराज पूजा करत असताना जर समजा याला कदाचित डोंगरेजी महाराज यांच्या पूजेमध्ये कोणी व्यत्यय जर आला तर ते म्हणायचे तुम्हाला पाप लागेल. काय म्हणायचे, सौम्य शिवी द्यायची. कथेमध्ये जर कोणी विक्षेप केला तुम्हाला पाप लागेल असं डोंगरेजी महाराज म्हणायचे, असं बालयोगीजी महाराज सांगतात. तसं आपण एखाद्या पूजा पाठामध्ये व्यत्यय केला त्या ठिकाणी गुरुवारी कुरेकर बाबा शांती ब्रह्म आहे,
कधी कधी एखाद्या वेळेस जर बाबा जर रागावले पाठामध्ये, फक्त वर डोळे करून जरी पाहिले, वर डोळे करून, तरी असं मरून पाणी व्हायचं महाराज. आदरयुक्त भीती होती बाबांविषयी आम्हाला, खूप आदरयुक्त भीती त्या ठिकाणी. बाबा आतून रागवत नव्हते, पण कधी कधी वरून त्या ठिकाणी पाठामध्ये जर बाबा रागावलेच किंचित, तर त्या ठिकाणी असं मरून पाणी व्हायचं. बरोबर घुले बाबांच्या समोर, विठ्ठल बाबा घुले समोर बसायची, त्या ठिकाणी भीती वाटायची. मी सुरुवातीला आळंदीला गेल्यानंतर बाबा किमान 4 ते 5 वाजता माऊलींच्या दर्शनाला यायचे, आणि मी सुद्धा आळंदीमध्ये 3 वाजता उठून इंद्रायचं स्नान करून, देवपूजा करून आणि प्रथम माऊलीचं दर्शन घ्यायला आळंदीमध्ये जायचो. त्यावेळेस बाबा त्या ठिकाणी 5 वाजता दर्शनाला आलेले असायचे, आणि बाबांनी दर्शन केल्याच्या नंतर माऊलीच्या असणाऱ्या विना मंडपामध्ये बाबा 5 ते 10 मिनिट त्या ठिकाणी बसायचे. एक दिवस मी गेलो, आणि गेल्यानंतर बाबांचं इतके बाबा माझ्यावरती खवळले, म्हटलं त्या महाराज. पुन्हा माझी हिंमत झाली नाही त्या ठिकाणी, हिंमत झाली. मग बाबांचं दर्शन करायचं असेल तर संस्थेमध्ये जायचं, बाबांच्या खोलीमध्ये जायचं, आणि मग तिथं दर्शन करायचं. तिथं मात्र बाबा कधी रागावत नव्हते त्या ठिकाणी. काय बाबांची विनोद असायचे, सुंदर असायचे त्या ठिकाणी. मी बाबांवरती एक चरित्र तुम्हाला सांगू शकतो, प्रत्येक महात्म्यावरती संत चरित्र तुम्हाला सांगू शकतो. आणि या महात्म्यांच्या मुखातून निघालेले शब्द मुळे महाराज जशीच्या तशी लिहून काढलेले. माझ्या वहीमध्ये कोरेकर बाबांची ज्ञानेश्वरी जशीच्या तशी लिहिलेली, घुले बाबांची ज्ञानेश्वरी जशीच्या तशी लिहिलेली, सगळं व्याकरण जसंच्या तसं लिहिलेलं आहे. प्रत्येकाचा ग्रंथ पंचदशी जशीच्या तशी लिहिलेले. विचार सागर एक शब्द इकडे तिकडे न जाऊ देता लिहून ठेवलेला आहे. पूर्वी पैसे नसायचे महाराज. मी आळंदीला गेलो ना, तर दुसऱ्याकडून भाड्याला पैसे घेतले. कॉलेजला होतो मी त्या ठिकाणी, MA ला होतो, माझं दप्तर तिथंच पडलेलं होतं, तसेच दुसऱ्याकडून उसने पैसे घेतले, आणि तसाच आळंदीला पळून गेलो. घरचे म्हटले नाही आता तू आता नोकरी कर. फक्त वडील म्हणत होते तू मात्र आळंदीला गेला पाहिजे, घरचे बाकीचे म्हणायचे तू नोकरी केली पाहिजे. मी तसाच पळून गेलो त्या ठिकाणी आळंदीला. तसंच ते माझे कागदपत्र तिथंच पडलेले होते, तसाच गेलो. पैसे नसायचे, पण 10 वयांचं लिखाण मी एका वहीमध्ये केलेलं आहे महाराज. एका वहीमध्ये इतकं बारीक लिहिलेलं आहे, ते बाकीच्यांना कळत नाही, ते फक्त माझं मला कळतं. त्याच्यावरती विस्तृत चिंतन मला लिहायचंय, पण या ठिकाणी वेळ नाही. नर्मदा मातेचं त्या ठिकाणी काही, त्या ठिकाणी नर्मदा मातेवर ग्रंथ काढायचा वेळ नाही. या ठिकाणी गौ मातेचं चरित्र लिहायचं, पण वेळ नाही. काय करू त्या ठिकाणी. कर्मवीर भाऊराव पाटलांवरती 100 कवितापैकी मी जवळजवळ 5 ते 10 कविता त्या ठिकाणी केल्या. अजून 90 करायच्या, पण वेळ नाही. आज या ठिकाणी आपल्या गौमातेच्या दृष्टिकोनातून काही आरत्या लिहून आल्या. खरोखर मी टाळी वाजून तुमचं स्वागत करतो. अतिशय सुंदर आरत्या या ठिकाणी लिहून आलेल्या आहेत. मला सुद्धा असे सुंदर विषय याच्यामध्ये सापडलेले, सर्व एकत्रित करून आपली भर टाकून सुंदर गौमातेची आरती तयार होईल. इतक्या सुंदर काही आरत्या त्या ठिकाणी लिहून आलेल्या आहेत. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी रुईकरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कालच्याच दिवशी त्या ठिकाणी आमचे असणारे विलास भाऊ गायकवाड यांनी चांदीचं ताट, एक चांदीचा ग्लास आणि चांदीची वाटी. मी सांगितलं या ठिकाणी देवाला नैवेद्य दाखवायचा. आपण आपल्या घरामध्ये जर एवढे स्वच्छ भांडे वापरतो, तर या सोन्याच्या रुई मधली देवी त्या ठिकाणी लोखंडाच्या ताटामध्ये कशी जेवेल त्या ठिकाणी, नाही का. स्टेनलेस स्टील म्हणजे गंजरहित लोखंड. स्टेनलेस स्टील म्हणजे काय, स्टील म्हणजे लोखंड, पण स्टेनलेस म्हणजे गंजरहित लोखंड, म्हणजे स्टीलचे भांडे, बरोबर आहे का नाही. पण ते लोखंडच. मग गावाचं नाव जर या ठिकाणी सोन्याची रुई आपण म्हणतो, टाळ्या वाजवतो, तर ती देवी कोणत्याही भांड्यामध्ये जेवलेली चालेल का. आपले माऊली ज्ञानोबराय यांच्या समाधीचा मुखवटा जर चांदीचा आहे, माऊली ज्ञानोबरायांचे असणारे पात्र जर चांदीचे आळंदीमध्ये, तर आपल्याला काय हरकत आहे त्या ठिकाणी चांदीचे भांडे देवाला करायला. आणि रुई गावाचं वैशिष्ट्य हे आहे की मुखामधून शब्द पडला आणि रुई गावाने त्या ठिकाणी मानला नाही, असं कधीच झालं नाही. आणि म्हणूनच मी रुई गावामध्ये थांबलो, अन्यथा या ठिकाणी थांबण्याचं दुसरं काहीच नाही. बरेच लोक म्हणायचे पूर्वी मला, माऊली तुम्ही, पंडित महाराज कोल्हे मला म्हणायचे, माऊली तुम्ही रुई गावात थांबले, असं रुई गावात काय. म्हटलं बाबा रुई गावामध्ये काय हे जर कळून घ्यायचं असेल तर रुई मध्येच येऊन राहावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला कळेल. माझं पंडित महाराज मला म्हटले, माऊली मी निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरासाठी
नाशिक जिल्ह्यातून 1 कोटी रुपये जमून दिले. म्हटलं महाराज मी रुई गावामधून 70 लाख रुपये या ठिकाणी जमा केले. नाही का? 70 लाख रुपये. अरे फक्त एका गावातून 5,000 लोकसंख्येच्या गावातून या ठिकाणी मंदिरासाठी 70 लाख रुपये. आता केले तुम्ही, पण आपल्याला म्हणायला काय हरकत आहे त्या ठिकाणी, नाही का? हे रुई गावाचं वैशिष्ट्य आहे. रात्री एका सौभाग्यवती महिलेनं आपल्या लग्नाचं आलेलं चांदीचं नारळ, त्या ठिकाणी चांदीचं नारळ, म्हटले बाबा हे गौ मातेच्या असणाऱ्या ग्लाससाठी किंवा वाटीसाठी किंवा ताटासाठी, त्याच्यामध्ये 751 रुपयाची दक्षिणा त्या चांदीच्या नारळामधून भरून दिली. अरे मला वाटतं सोना नाण्यामध्ये एवढा जीव असतो महिलांचा, आणि आमच्या महिलांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करताना एवढं सोनं भगवतीसाठी त्या ठिकाणी दिलं. आज आपल्या भगवतीच्या मूर्तीमध्ये सोनं आहे, भगवतीच्या मूर्तीमध्ये सोनं आहे. एखादं म्हणलं रात्रीची उठवायची का, उचलून पहा ना 4-2 जणांनी, 10 जणांना आपली भगवती उचलत नाही त्या ठिकाणी, नाही का? चला, महत्वाची गोष्ट अशी हे सर्व घडतं, हे सर्व घडतं, आणि ते घडण्यासाठी तुमचं अंतःकरण पवित्र आहे, तुमचं अंतःकरण स्वच्छ आहे, तुम्हाला तुमचा गृहस्थ धर्म त्या ठिकाणी कळतो. आणि म्हणून गुरुवर्य कुरेकर बाबांसारखे संत, माधव बाबा घुलेंसारखे संत या भूमीमध्ये येतात आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन, भरभरून आशीर्वाद देऊन जातात. हे फक्त तुमच्या असणाऱ्या श्रमदानाचं हे कर्तृत्व आहे, तुमच्या चांगल्या संपत्तीचं हे कर्तृत्व आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा, खरी अर्थाने त्याच्यात ध्यानात ठेवा, पाप की संपत्ती शैतान खा जाता है. पापाची संपत्ती हा शैतान खात असतो, आणि पुण्याची जी संपत्ती आहे ना ती साधूच्या चरणारविंदाला विंदी जात असते. पुण्याची जी संपत्ती आहेत ना ती मंदिराच्या कामाला लागत असते. पुण्याची जी संपत्ती आहेत ना त्या मूर्तीच्या कामाला लागत असते. पुण्याची जी संपत्ती आहेत ना तिच्यामधून त्या ठिकाणी दान धर्म घडत असतो. पुण्याची जी संपत्ती आहे त्याच्यामधून अन्नदान होत असतं, त्याच्यामधून द्रव्यदान होत असतं. सजन ध्यानात, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी घटना त्या ठिकाणी घडत असतात. आपलं महत् पुण्य आहे. मी म्हटलं या सप्ताहाला मी 1.25 लाख रुपये देईल, 1.25 लाख रुपये मी सप्ताहाला देईल. मी खरं सांगतो माझ्यावर 2 लाख रुपये कर्ज आहे, पण मी 1.25 लाख रुपये दिले का नाही? बाळू दिले का नाही? या मंडपाची विलास बोरोटे आहे का इथं? आहे. या मंडपाचे किती लाख रुपये सांगितले होते? 3 लाख रुपये. तुम्ही साक्षी ना त्याला. हा मंडप मी केवढ्याला मिळून दिला? 1.5 लाख रुपयाला. किती लाख रुपये दिले मी तुम्हाला? किती लाख रुपये दिले तुम्हाला? अरे हे घडतंय त्या ठिकाणी, घडतं. आपल्या बोलण्याला प्रत्यक्षात देण्याची काय गरज आहे? पण तरी सुद्धा देणार आहे बरं का, कमी पडले तर देणार आहे, काळजी करू नका. आता कार्यक्रम झालेला आहे, काही हरकत नाही, कमी पडले तर देणार आहे, काळजी करू नका. पण दिले ना तुम्हाला, हा 1.5 लाख रुपये तुमचे वाचून दिले म्हणजे दिलेच तुम्हाला त्या ठिकाणी. कोणी म्हटले शर्माच्या मंदिराशिवाय मंडपाशिवाय पर्याय नाही. म्हटलं काही काळजी करू नका, आहे आपल्याकडे मंडप आहे. म्हटलं काही काळजी करू नका, वाचले ना तुमचे 1.5 लाख रुपये. सज्जनो, ध्यानात ठेवा, जीवनात या सगळ्या प्रकारच्या गोष्टी घटना घडत असतात, चालू असतं त्या ठिकाणी. असो, महत्वाची भूमिका या ठिकाणी स्तुती निंदेचा विषय चाललेला होता, आणि त्याच्यामधून काही वेळेस मनुष्य त्या ठिकाणी कुतर्क करतो. जीवनामध्ये तर्क करा, कुतर्क करू नका. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तो एक प्रकारचा शंका रूप असेल, तर्क रूप असेल, परंतु तो मात्र तर्क आहे, कुतर्क जीवनामध्ये निश्चित नाही. बोलायला लागलं ना महाराज, खूप चिंतनाचा विषय आगाद आहे. मला आहे ना विस्तृत खूप बोलता येतं, थोडक्यात बोलता येत नाही, नाही का? माझी सगळी ट्रॅजेडी, मी एका अभंगावरती आळंदीपासून निघालो तो पंढरपूर पर्यंत. यंदा उभय वारकरी अभंग घेतला, पंढरपूर पर्यंत त्याच्यावरती चिंतन करत चाललो रस्त्याने, होत राहत त्या ठिकाणी. हे भगवंताची कृपा आहे, माऊली ज्ञानोबरायांची त्या ठिकाणची कृपा आहे. म्हणून ही देवी भागवत, आपलं श्रीमद भागवत 9 वर्षापासून चालू आहे त्या ठिकाणी. आताशी तृतीय स्कंद चालला, 4 महिने बोलतोय श्रीमद भागवतावरती. काही लोक म्हटले बाबा आम्ही मरेपर्यंत होईल का तुमचं भागवत? म्हटलं काही सांगता येत नाही, तुम्ही तर जाऊ द्या, पण मी मरेपर्यंत होतं का नाही काही सांगता येत नाही त्या ठिकाणी. हरी अनंता, हरी कथा अनंता, भगवान परमात्मा अनंत आहे आणि अनंताची कथा अनंत आहे. त्या ठिकाणी आपण काय बोलणार आहे त्या ठिकाणी? वर्णन केलेले असितगिरी समम सातका जलम सिंधू पात्रे सुरतरोर शाखा लेखणी पत्र मुर्वी लिखत येते गृहीत्वा शारदा सर्व कालम तदती तव गुणानाम ईश पारणयाती. अरे त्या ठिकाणी
पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली आणि कल्पतरूची लेखणी करून अंगणवाडीची वाडीची मास्तर लिहायला बसवली. असं आहे का? लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपितौ गुणानाम ईश पारण्य याती. हे भगवंताचं दिव्य चरित्र आहे, ही भगवंताची दिव्य लीला आहे, ही भगवंताची दिव्य कथा आहे. आणि म्हणून हरी अनंता हरी कथा अनंता. त्याच्यामध्ये आपण काय बोलणार आहे तरीपर्यंत आमच्या तनपुरे बाबांनी या ठिकाणी मला बोलायला लावलेलं आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या ठिकाणी मला इंद्र, श्रीराम, विष्णू, बृहस्पती, ब्रह्मदेव, शुक्राचार्य तयार केले, महिषासूर तयार केला, 3 देव्या तयार केल्या, 4 राक्षस त्या ठिकाणी तयार केले. आणि जर समजा त्यांना जर न्याय नाही दिला तर ते राक्षस तलवारीने त्यांना नाही मारणार, मलाच मारतील त्या ठिकाणी, नाही का? म्हणून 1-2 मिनिटांमध्ये भगवतीचं चिंतन आपण या ठिकाणी करू आणि थोडक्यात आपल्याला ही कथा या ठिकाणी पाहिजे आहे. दुर्गती नाशिनी दुर्गे जय जय, दुर्गती नाशिनी दुर्गे जय जय, काल विनाशिनी काली जय जय, उमा रमा ब्रह्माणी जय जय, राधा रुक्मिणी सीता जय जय, राधा रुक्मिणी सीता जय जय, दुर्गती नाशिनी दुर्गा जय जय, नाशिनी काली जय जय, उमा रमा ब्रह्माणी जय जय, राधा बोलिए दुर्गा मैया की जय, गायत्री माता की जय, गौ माता की जय, सब संतन की जय, जय जय श्री राधेश. या ठिकाणी आमचे नामदेव भिका गायकवाड सज्जनो, काय जीवनामध्ये अशी स्थिती असते त्या ठिकाणी भगवंताची काय इच्छा असेल आपण काही सांगू शकत नाही. त्या महात्म्याने आपल्या भगवतीच्या मंदिराला त्या ठिकाणी सुरुवातीला 5,000 रुपये त्या ठिकाणी दिले. परंतु असं काही नाही त्या ठिकाणी सज्जनो, जीवनामध्ये प्रारब्ध ही वेगळे. अवश्य मी भावी भावानाम प्रतिकारो भवे देती तदा दुःखन लिपेर नलनाम युधिष्ठिराहा. या दृष्टिकोनातून अवश्य घडणाऱ्या घटना या त्या ठिकाणी घडतच असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी या असणाऱ्या सत्पुरुषाने त्या ठिकाणी सत्पुरुष याच्यासाठी म्हणतो की तारो के तेजो में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छुपे, रीड पडे रजपूत छुपे नाही, दाता छुपे नाही, मांगण आयो. त्यांनी सुरुवातीला मंदिराला, जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी 5,000 रुपये सुरुवातीला मला त्या ठिकाणी दिलेले होते. मी वाल्मिक दादा, त्यांनी आणि अजून काही लोकांनी एकत्रित येऊन 70-75 हजार रुपये जमून आणि जुनं धाबे घर बदलवण्याची इच्छा मनामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती. त्या कार्यासाठी मी 10 वर्षापूर्वीच त्या ठिकाणी 5,000 रुपये कबूल केले होते. आणि आमचे दादा वगैरे आम्ही सर्व एकत्रित आलो, वाल्मिक दादा. आणि त्यावेळेस वाल्मिक दादा आणि आमचा विचार झाला, म्हटलं मी 5,000 रुपये देतो. वाल्मिक दादा म्हटले मी पण 5,000 रुपये देतो. त्यावेळेस नामदेव भिका गायकवाड यांनी 5,000 रुपये त्या कार्यासाठी देऊ केलेले होते. आणि सज्जन ते पाहण्यासाठी जरूर राहिले नाही, पण त्यांच्या घरामध्ये तीच सुंदर पद्धतीची परंपरा या ठिकाणी त्यांच्या सुपुत्राने टिकवली. रात्री सकाळी त्यांचे सुपुत्र आणि दुपारी त्यांच्या आणि माता त्यांनी मला येऊन सांगितलं की बाबा, आम्हाला सुद्धा भगवतीसाठी 1 चांदीचं ताट, 1 चांदीची वाटी आणि 1 चांदीचा ग्लास या ठिकाणी अर्पण करायचा. टाळी वाजून कौतुक करा. या ठिकाणी सज्जन मंदिरालाही पैसे दिले, मंदिरालाही पैसे दिले, त्याच्यानंतर सप्ताहालाही पैसे दिले. मी या सप्ताहात त्यांचं वर्णन करणार होतो की ज्यांनी मंदिरालाही दिले, ज्यांनी आपल्याला सप्ताहालाही पैसे दिले आणि त्या व्यतिरिक्त मदत केली. ध्यानात ठेवा, मी जे काही नावं घेतो याला कारण असं आहे की मंदिराला पण पैसे दिले, सप्ताहाला पण पैसे दिले आणि स्वतंत्र पण मदत केली. ही विशेषता आहे का नाही जीवनामध्ये, ही मानली पाहिजे. म्हणून बोलण्याचा इत्यर्थ असतो. तसं या मातोश्रींनी आपल्या मंदिरासाठी चांदीचं ताट, चांदीची वाटी आणि चांदीचा ग्लास या ठिकाणी दिला. भगवती त्यांच्या जीवनामध्ये आणि जो कृपा आशीर्वाद देणार आहे तो निश्चितच आहे. ती देव या ठिकाणी आपल्या असणाऱ्या या कथेला या ठिकाणी थोडासा प्रारंभ करतोय.
अगदी 15-20 मिनिटांमध्ये आणि आपल्याला ही कथा या ठिकाणी करायची आहे. या कथेमध्ये भगवतीचं आख्यान आहे, म्हणून भगवती या ठिकाणी त्यांचं आगमन या मंडपामध्ये या ठिकाणी होत आहे सुंदर पद्धतीनं. ते काय मातृरूप महेश्वरी काय मला सांग. हा म्हण या समोर या. हे मातृरूप महेश्वरी, हे मातृरूप महेश्वरी, परमेश्वरी जगदीश्वरी, परमेश्वरी जगदीश्वरी, हे मातृरूप महेश्वरी, हे मातृरूप महेश्वरी. परमेश्वरी जगदीश्वरी, परमेश्वरी जगदीश्वरी, हे मातृरूप महेश्वरी, हे तू मध्ये थांब, तू मध्यभागी थांब, तू मध्यभागी, तू इकडं. तुमची उंचीसारखं उभं बसा तिथं. परमेश्वरी जगदीश्वरी, ही पोरगी इतक्या बसा. मातृरूप महेश्वरी, हे मातृरूप महेश्वरी. या ठिकाणी भगवतीचं दिव्य चरित्र आहे. तीच भगवती आज या ठिकाणी आपल्या या मंडपामध्ये या रूपाने स्थानापन्न झालेली. सज्जनो, हे जे पात्र आहेत ना, पात्र हे पात्र सुद्धा सामान्य नसतात. ध्यानात ठेवा, भगवती कोणाला तरी त्या ठिकाणी निमित्त करत असते आणि तेवढ्या कालखंड त्यांच्यामध्ये अंश रूपाने का होईना प्रवेश करत असते. मी आपला पहिला कुंभमेळा मला वाटतं त्या ठिकाणी 2003 का 5 साली त्या ठिकाणी नाशिकला होता. त्यावेळेस गेलो आणि त्यावेळेस आमच्या काही ओळखी त्या ठिकाणी झाल्या आणि त्या निमित्ताने बक्सरचे मामाजी बिहारमध्ये त्या ठिकाणी मी गेलो आणि बिहारमध्ये राम जानकी विवाह व्हायचा. त्यावेळेस मामाजी होते, बक्सरचे मामाजी फार प्रसिद्ध. त्या मामाजींकडे मी गेलो तर गेल्यानंतर सज्जनो, आता ते वर्णन करायला मला वेळ नाही. त्या ठिकाणचा राम जानकी विवाह मी जगामध्ये त्या ठिकाणी पाहिला नाही. असा सुंदर 51 फुटाचा मंडप होता, त्या ठिकाणचा रथ होता आणि त्या रथावरती राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, श्रुतकीर्ती, मांडवी आणि त्या ठिकाणची सीता, उर्मिला, 4 एका बाजूने 4 पलीकडच्या बाजूने तो रथ वरच्यावर फिरत होता. महाराज त्या ठिकाणी असा सजवलेला होता, इतकं सुंदर. आणि त्या रथाला आरास केलेली होती. 50 जनरेटर बक्सर शहरामध्ये चालू होते. त्या ठिकाणी 5000 लोकांचं अन्न शिजायची एवढी कढई एकाच वेळेस त्या ठिकाणी, एवढ्या मोठमोठ्या कढाया त्या ठिकाणी 10,000 5,000 लोकांचं अन्न शिजणं, अशा कढाया त्या ठिकाणच्या. आणि त्या राम जानकी विवाह सोहळ्याला मी खरं सांगतो, मी स्वतः पाहिलं. एवढा डब्बा भरून सोनं त्या ठिकाणी आलेलं मी पाहिलं, एवढा डब्बा भरून. आणि मामाजींच्या असणाऱ्या त्या कार्यामध्ये ते जे स्टेज होतं ना, स्टेज 1 बिघाभराचा स्टेज, फिरतं स्टेज मी त्या ठिकाणी पाहिलं. 1 बिघाभर, सज्जनो खोटं बोलणार नाही, एवढं मोठं. त्या ठिकाणी त्या विवाह सोहळ्यासाठी इंद्रदेव आले. तर आपला हा जो मंडप आहे ना, मंडप एवढ्या उंचीचा ऐरावत बनवलेला होता, त्याला चाकं बसवलेले होते आणि त्याच्यावर बसून इंद्रदेव त्या स्टेजवर आलेला होता. स्टेज केवढं असेल, त्या ठिकाणी त्या स्टेजवरती इतर देवता गरुडावरती बसून आलेलं, कोण कशावरती, अगदी तशी चित्रण त्या ठिकाणी केलेले होते. सज्जनो, एवढा मोठा तो विवाह मी बक्सर शहरामध्ये पाहिला. आणि त्या वर्षी राजेंद्रदासजींची कथा त्या ठिकाणी चालू होती आणि पुढच्या वर्षीची कथा मामाजी म्हटले रज्जूभैयाची कथा होईल. पण मुरारी बापू तिथे बसलेले होते. मुरारी बापू म्हटले रज्जूभैयाची कथा होणार नाही, मामाजी पुढच्या वर्षी मला कथा करायची त्या ठिकाणी. जिथं आमच्या असणाऱ्या रामायणाचार्य आमचे जे असणार, काय नाव घेतलं, मुरारी बापू यांच्या कथेला नंबर लागत नाही आणि बापू म्हटले मला कथा करायची. तर त्यावेळी सज्जन हो, मामाजींनी
त्या असणाऱ्या रामचंद्रांचे सीता मातेचे सर्वांचे चरण स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी धुतले, स्वतःच्या हाताने चरण धुतले. एवढी विशेषता साधूंमध्ये का धुतले याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये अवतरण होत असतं. आज या ठिकाणी या आमच्या भगवती आपल्या समोर बसलेल्या आहेत. मला वाटतं अंतर्मनाने त्या ठिकाणी विन्मुख होऊन त्यांचं दर्शन जर घेतलं तर मला वाटतं या ठिकाणी महाकाली, महाशिवानी, महासरस्वतीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे. हा भगवंताचा अंश त्यांच्यामध्ये उतरत असतो आणि म्हणून अशा त्या या ठिकाणी येऊन दाखल झालेल्या आहेत. बघा, या ठिकाणी याच भगवतीच्या चरित्राकडे जात असताना शंकाची घेतलेली आहे की मग या ठिकाणी कृष्ण श्रेष्ठ का रुद्र श्रेष्ठ? कारण का गोपाल कृष्ण परमात्म्याने सुद्धा हर आणि गौरी यांचं त्या ठिकाणी स्तवन केलं, यांची पूजा केली. मग गोपाल कृष्ण परमात्मा श्रेष्ठ आहे का हर आणि गौरी? याचा अर्थ शंकर पार्वती श्रेष्ठ आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला. सूतजी महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं की श्रीकृष्णाला शंकराला शरण जाण्यामागचं कारण व्यास महर्षींकडून मी जसं ऐकलं तसं या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. जेव्हा राजा परीक्षितांचा पुत्र त्या ठिकाणी जन्मेजय याने व्यासांकडून ही गोष्ट ऐकली तेव्हा त्याने अशाच पद्धतीने शंका आणि त्या ठिकाणी घेतलेली आहे. पण या ठिकाणी या ज्या शंका आहेत या शंकांचं समाधान असं आहे की भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने जो गोपाल कृष्ण परमात्मा कोण आहे त्या ठिकाणी की विष्णू रंशावतारेण शिवस्याराधनम कृतम, विष्णूचा अंश असणारे गोपाल कृष्ण परमात्मा आणि यांनी त्या ठिकाणी देवीची काय केलेली आहे किंवा शिवाची त्या ठिकाणी आराधना केलेली आहे. मग याचं आश्चर्य आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय. त्यावेळी व्यास महर्षी बोलू लागले, हे राजा, जनार्दन वासुदेव हे दानव नाशक आहे, अर्थात दानवांचा विनाश करणारे आहेत आणि देवांची उत्पत्ती सुद्धा करायला ते काय आहेत? समर्थ आहे. भगवंतामध्ये सर्व प्रकारचं सामर्थ्य आहे. ऐका, यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर व्यवस्थित म्हणून तो भगवंतामध्ये हे सर्व प्रकारचं सामर्थ्य आहे. हे अंधाऱ्या पांगळ्याचा एक विठोबाचा, अंधाऱ्या पांगळ्याचा एक विठोबाचा, एक विठोबाचा प्रसवला विश्वतोषी सर्व होय दानता, प्रसवला विश्वतोषी सर्व होय दानता, सर्व होय दानता, प्रसवला विश्वतोषी. हे भवदुःख घडी मोडी हेळ मात्रे पाप पुण्य संचिता, घडी मोडी हेळ मात्रे पाप पुण्य संचिता, घडी मोडी हेळ मात्रे पाप पुण्य संचिता, घडी मोडी हेळ मात्रे पाप पुण्य संचिता. भवदुःख कोणवारी तुझं वाचोनी चिंता, कोणवारी तुझं वाचोनी चिंता, भवदुःख कोणवारी तुझं वाचोनी चिंता, कोणवारी तुझं वाचोनी. हे धर्माला लागो तुझ्या तुझी कृपा राजा, धर्माला लागो तुझ्या तुझी कृपा राजा, धर्माला लागो तुझ्या तुझी कृपा राजा, धर्माला लागो तुझ्या तुझी कृपा राजा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हो, गोपाल कृष्ण परमात्म्याचं हे सामर्थ्य की तो असणारा गोपाल कृष्ण परमात्मा घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचित. मला हे सांगायचं होतं, घडी मोडी हेळा मात्रे ही त्याची ताकद, ही त्याची शक्ती आहे. पण ज्यावेळी तो मानव रूपाने या ठिकाणी अवतीर्ण होतो, मग रामचंद्र असेल, मत्स्य कच्छ वराह वामन परशुराम नरसिंह राम बुद्ध आणि कलंकी हे जे भगवंताचे जे दशावतार आहे, हे ज्यावेळी मानव रूपाने जन्म घेतात त्यावेळेस मात्र यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या ठिकाणी धर्माची संस्थापना करायची. कोणता धर्म? धर्म विश्वस्य जगत प्रतिष्ठा, धर्म रक्षति रक्षितः, सुखार्था सर्वभूतानां मत्त सर्व प्रवृत्तयः, सुखंचन विना धर्मात्, तस्मात् धर्म परो. मग धर्म कोणता आहे
निज धर्म हा चोकडा निज धर्म हा चोकडा निज धर्म हा चोकडा निज धर्म हा चोकडा हे नाम उच्चारू घडघडा नाम उच्चारू घडघडा निज धर्म हा चोकडा निज धर्म हा चोकडा सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती निज धर्म हा चोकडा नाम उच्चारू घडगडा भुक्ती मुक्तीचा सौंगडा हा भव सिंधू तारक प्रमाण पाठ आहे पण मी शॉर्टकट मध्ये घेतला ठीक आहे चला गजानन बाबा तसे तत्पर ते म्हटले हे चौचरणी प्रमाणे मलाही माहिती आहे असो आता आपल्याला झटझट घ्यायचं टाकामुक्त रामायण नाही का चला असो निज धर्म हा चोकडा आणि तो निज धर्म सांभाळत असताना येते जाचरती श्रेष्ठ हा या दृष्टिकोनातून श्रेष्ठांचं आचरण याचा अर्थ सिद्धाचे लक्षण हे साधकाचे साधनं असतात आणि म्हणून या दृष्टिकोनातून या निज धर्माचं चिंतन त्या ठिकाणी करत असताना नाम उच्चारू घडघडा या दृष्टिकोनातून हा धर्म आहे हा निज धर्म आहे आणि म्हणून संत महात्म्यांना नामस्मरण करण्याची गरज नाही कारण नामस्मरण करून जी मुक्तता प्राप्त करायची पण ती मुक्तता त्यांना प्राप्त झालेली असताना सुद्धा आपण नामस्मरण करावं याच्यासाठी ते संत महात्मे नामस्मरण करतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी पंचदशी संख्ये वीड वराह तुल्यत्वम मा कांक्षित तत्वविद भवान त्या ठिकाणी जरी तुम्ही तत्वविद आहात पण तुमच्या असणाऱ्या मुक्त स्थितीची जगताला अनुभूती येण्यासाठी किंवा तुमची मुक्त स्थिती तुमची असणारी ही जी काही शांतता त्या ठिकाणी आहे ही जगताला कळण्यासाठी वीड वरा आदी याचा अर्थ डुकरासारखं त्या ठिकाणी वागू नये असा प्रबोध शास्त्राने कोणाला केलेला आहे तर जे मुक्त आहेत त्यांना सुद्धा केलेला आहे आणि म्हणून संत महात्मे त्याप्रमाणे वागतात पण वागत असताना ते तसे नसतात तसं भगवान परमात्मा सुद्धा या विश्वामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मानव कुळाच्या मर्यादा त्या ठिकाणी सांभाळतो आणि म्हणून भगवंताच्या भक्तीमध्ये या ठिकाणी सांगितलं की त्याने मानवी देहाचा स्वीकार केल्यानंतर वर्णाश्रमयुक्त धर्माचं आचरण त्याला करावं लागतं वृद्धांची पूजा करावी लागते गुरुची चरण सेवा करावी लागते ब्राह्मणांची सेवा करावी लागते आणि देवतेचं आराधन करावं लागतं दुःखाच्या वेळी तो सुद्धा व्याकुळ त्या ठिकाणी होत असतो प्रसंगी त्याला सुद्धा हर्ष वाटत असतो किंवा गांधारीने दिलेला शाप आणि ब्राह्मणांच्या शापाने त्या ठिकाणी यादव कुळाचा संहार झाला ही सुद्धा त्या ठिकाणची लीला भगवंताला सुकृत करावी लागते परंतु एरवी देव आणि त्या ठिकाणचे असणारे सर्व जे काही देव आहे ते कार्यरूपाने जरी भिन्न दिसत असतील तरी सुद्धा सर्व त्या ठिकाणी एकच आहे म्हणून विष्णू सुद्धा त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे आणि रुद्र सुद्धा श्रेष्ठच आहेत परंतु संगती करता त्या ठिकाणी या सर्व स्थिती दाखवाव्या लागतात अशा पद्धतीनं शंकेचं निरासन केलं आणि द्वितीय अध्यायाचा प्रारंभ होत असताना या ठिकाणी जन्मेजयाने महर्षी व्यासांना या ठिकाणी काही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत ओम श्री परमात्मने नमः अथ द्वादशोऽध्यायः अथ द्वितीयोऽध्यायः राजोवाच योगेश्वर्या प्रभावोऽयं कथितश्चाति विस्तरात् ब्रूहि तच्चरितं स्वामी श्रोतृं कौतूहलं मम महादेवी प्रभावं वै श्रोतुं को नाभिवाञ्छति यो जानाति जगत् सर्वं तदुत्पन्नं चराचरं व्यास उवाच शृणु राजन् प्रवक्ष्यामि विस्तरेण महामते श्रद्धानाय शांताय न ब्रूयात् स तु मदन्धीः या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की जन्मेजयाने व्यासांना विचारलं प्रभूजी आपण मला महामाया योगेश्वरीचा प्रभाव सविस्तर या ठिकाणी सांगितला तो ऐकून मला आता तिच्या चरित्रलीला ऐकण्याची इच्छा या ठिकाणी उत्पन्न झाली आणि त्या मला या ठिकाणी ऐकून त्या महेश्वरी पासून हे स्थावर जंगम जग उत्पन्न झालं हे ऐकल्यावर तिचं महात्म्य ऐकावं असं कुणाला वाटणार नाही व्यासाने उत्तर दिलं हे राजा तू या ठिकाणी बुद्धिमान असल्यामुळे मी तुला ही गोष्ट सविस्तरपणाने या ठिकाणी सांगतो कारण तुझ्यासारखा भाविक शांत श्रोता मला या ठिकाणी मिळालेला आहे आणि असं असताना जर मी हे वर्णन करत नसेल दुसरा माझ्यासारखा मूर्ख कोणीही नाही
आणि म्हणून या ठिकाणी राजन आता तो सविस्तर महिमा तुला मी या ठिकाणी सांगतोय. हे भूमती, पूर्वी एकेकाळी भूमंडलावरती महिषासुर नावाचा एक राजा होता. त्यावेळी दानव आणि देव यांच्यामध्ये एकदा भीषण युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. भीषण युद्ध लावता येईल का आपल्या स्पीकर वरती? चला, समोरून दानव युद्धासाठी येत आहे. आज मानसिक पाहता पीछे कोणी बाबा मालिकनाथ माणसाने कधी शिकवायला बरोबर वाकत महाराजाला खरं बाण खोटं करू नये. त्यांना मालिक नाथ आवडते याला ऍक्च्युअली बोल आज मानसिक या ठिकाणी देवता आणि दानव यांच्यामध्ये भीषण युद्ध या ठिकाणी सुरू होत आहे. एका बाजूने देवता आहे, एका बाजूने दानव आहे. देव आणि दानव यांच्यामध्ये भीषण पद्धतीचं युद्ध या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आपण पाहिलं या जगतामध्ये राक्षस जे दुर्बुद्धी आहे आपण पाहतो या ठिकाणी या पृथ्वी तलावरती एकीकडे दानव आहे तर एकीकडे देव आहे. हा जो संग्राम या ठिकाणी चाललेला आहे धर्माच्या विरोधामध्ये या ठिकाणी अधर्माचं आणि युद्ध चाललेलं आहे. यांचं युद्ध होत असताना येतो धर्म हा ततो भया हा अशा पद्धतीचं वर्णन आणि त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्या ठिकाणी धर्म असतो त्या ठिकाणी जय असतो. पण कधी कधी या असणाऱ्या समाजामध्ये आपण पाहिलेलं आहे अधर्माचा सुद्धा आणि त्या ठिकाणी विजय झालेला दिसतो. आणि म्हणून बरेच दैत्य त्या ठिकाणी आणि संवाराला बळी पडलेले आहेत. अशा कालखंडामध्ये महिषासुराने विचार केलेला आहे की मला जर युद्धामध्ये विजय मिळवायचा असेल तर आता मला कठोर तपश्चर्या केली पाहिजे. महामायावी जे दानव आहेत त्या महामायावी दानवांनी आपल्या जीवनामध्ये घोर कठोर तपश्चर्या केली आणि घोर कठोर तपश्चर्याच्या द्वारे या ठिकाणी ब्रह्मदेवाला आणि भगवान शिवशंकर परमात्म्याला सुद्धा प्रसन्न करून घेतल्याची अनेक उदाहरणे त्या ठिकाणी आपण पाहिलेले. महिषासुराने समोर यायचंय. महिषासुर जो आहे त्याने पाहिलं आपले अनेक राक्षस या ठिकाणी मारलेले आणि म्हणून महिषासुर कोण आहे का बोलून या ठिकाणी महिषासुर सुमेरू नावाच्या पर्वतावरती बाकीच्याने खाली बसून घ्यायचे. बाकीच्याने आपलं काम झालं का खाली बसा, सर्वांनी तुम्ही खाली बसा. महिषासुर सुमेरू नावाच्या पर्वतावरती आणि तपश्चर्येसाठी त्या ठिकाणी जातोय. येतोय का? हा, सुमेरू नावाच्या पर्वतावरती महिषासुर त्या ठिकाणी गेला. त्याने अशा पद्धतीची तपश्चर्या त्या ठिकाणी प्रारंभ केली की त्या तपश्चर्येमध्ये अतिशय कठोरता आहे. देवतेचं हृदयामध्ये ध्यान करत जेव्हा तो असुर 10,000 वर्षाचा कालखंड त्या ठिकाणी उलटला त्यावेळी हा असणारा जो असुर आहे तर त्याच्या तपश्चर्याने ब्रह्मदेव संतुष्ट झाले. ब्रह्मदेव हे संतुष्ट झाले. हंसावरती बसून ब्रह्मदेव त्या असणाऱ्या दैत्याकडे त्या ठिकाणी, तू येतोय का पुढे येतोय? नाही महिषासुर येतोय.
चला महिषासूर म्हणा. महिषासूर रेड्यासारखा शांत बसला काय ते. अरे लवकर ये गो. महिषासूर महाराज की. महिषासुराच्या पालखीचे काय तुम्ही. चला या या. अरे वरती स्टेजवर महिषासुर दिसणारच बाहेर. आपण पुढे चाललो. या ठिकाणी महिषासूर महाराज हे सुमेरू पर्वतावरती जात आहेत आणि अशा असणाऱ्या महिषासुराने समोर समोर आणा लवकर लवकर इथं समोर. तिकडं हा. महिषासूर हे सुमेरू पर्वतावरती घोर तपश्चर्या करतायत आणि त्या घोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव आणि त्या ठिकाणी गेलेले आहेत. ब्रह्मदेवाने महिषासुराला आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद दिल्याच्या नंतर सांगितलं शिष्या वरंब्रूही काय मागायचं असेल ते माग. त्यावेळेस महिषासुराने सांगितलं देवा हे ब्रह्मदेवा मला विश्वामध्ये अमर व्हावं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वरदान द्या. त्यावेळेस ब्रह्मवाच उत्पन्नस्य ध्रुवं मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च सर्वथा मरणोत्पत्ती सर्वेषां प्राणिनां किल नाशकालेन सर्वेषां प्राणिनां दैत्यपुंगव महामयी धराणांच समुद्राणांच सर्वथा एकं स्थानं परित्यज्य मरणस्य महीपते प्रगृहीतं वरं साधू यस्ते मनसी वर्तते. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात असं कसं होईल. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य च या दृष्टिकोनातून जो जो जन्माला येतो उपजते नासे नाशिरते पुनरपि तशी हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे बाबा या ठिकाणी प्राणी जन्माला आल्यानंतर त्याला मरावंच लागतं. एक जन्म मृत्यूचे जे चक्र आहे ते अव्याहत चालत राहणार आहे. अरे दानवा फार कशाला. मोठमोठे महापर्वत महासमुद्र एकूण एक जीव हे सर्व काळाच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी जात आहेत. आणि मग त्यावेळेस महिष त्या ठिकाणी सांगतो आहे मग ठीक आहे पितामह मग असं करा की या ठिकाणी देव दानव आणि मानव यापैकी कुणाकडूनही माझा मृत्यू न व्हावा असं त्या ठिकाणी करा. माझा मृत्यू त्या ठिकाणी देवाकडून होऊ नये दानवाकडून होऊ नये आणि मानवाकडून त्या ठिकाणी होऊ नये. स्त्रियांच्या बाबतीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही कारण स्त्रिया या माझ्या पुढे आणि खिचगंतीप्रमाणे आहेत. अशा पद्धतीने त्या स्त्रियांना मात्र मी मुळीच घाबरत नाही आणि म्हणून या ठिकाणी फक्त देवाकडून दानवाकडून आणि मानवाकडून माझा मृत्यू त्या ठिकाणी होऊ नये. ब्रह्मदेव म्हटले ठीक आहे तसंच होईल आणि दानव राजा तुझा मृत्यू आपल्याकडूनच होईल. तुला कोणत्याही पुरुषाकडून मात्र भीती त्या ठिकाणी नाही. अशा पद्धतीचं वरदान ब्रह्मदेवाने आणि महिषासुराला त्या ठिकाणी दिलेलं आहे. महिषासूर पुनश्च आपल्या असणाऱ्या राजधानीकडे त्या ठिकाणी परततोय आणि ब्रह्मदेव आपल्या ब्रह्मलोकामध्ये जातायत हंसावरती बसून. पण आपल्या ब्रह्मदेवाकडे हंस नसल्यामुळे ते पायी पायी खाली बसून घेतील आणि महिषासूर त्यांना पण आसन नसल्यामुळे महिषासुराने खाली बसायचंय. खालीच बसावर का. चला या ठिकाणी एक सुंदर पद्धतीचा इतिहास महिषासूर जन्माचं जे आख्यान आहे ते आता क्रमाक्रमाने या ठिकाणी येत आहे. व्यास महामुनी त्या ठिकाणी म्हणतात राजा जन्मेजय त्याला असा वरदान देऊन ब्रह्म आपल्या स्थानी निघाले. जन्मेजयाने विचारले हे भगवाना मला आधी सांगा की हा मही या ठिकाणी जन्मेजयाने प्रश्न विचारला की महोदय हे जे असणारा जो महिषासूर आहे हा कुणाचा मुलगा होता. तो महाबली कसा काय बनला आणि महात्मा असताना त्याला रेड्याचं शरीर का प्राप्त झालं. व्यासांनी उत्तरादाखल त्या ठिकाणी सांगितलं. धनुचे 2 मुलं त्या ठिकाणी होते.
एकाचं नाव होतं रंभ आणि एकाचं नाव होतं त्या ठिकाणी करंब. रंभ आणि करंब या दोघांना पुत्र संतती नव्हती. तेव्हा ते पुत्र प्राप्त व्हावा या हेतूने 5 नद्यांच्या संगमस्थानी गेलेले आहेत. 5 नद्यांच्या संगमस्थानी रंभ आणि करंब हे त्या ठिकाणी गेलेले आहेत. गेल्यानंतर त्या रंभ आणि करंबांनी त्यापैकी करंबाने पाण्यामध्ये उभा राहून आणि अनुष्ठान सुरू केलेलं आहे. करंब हा पाण्यात उभा राहिला आणि पाण्यामध्ये त्याने अनुष्ठान सुरू केलं. तर रंभाने एका वडाच्या झाडाखाली आणि त्या ठिकाणी उभी राहून घनघोर तपश्चर्या सुरू केलेली आहेत. एका पायावरती उभं राहत येत ना भाऊ. हा, उभं राहता येईल तरच राहा बर का. चला, घनघोर अनुष्ठान त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यावेळी पाण्यामध्ये ज्या करंबाने तपश्चर्या केली ते पाहिल्याच्या नंतर जो इंद्र आहे त्याने नसल उभं राहतात सरळ उभं राहा, काही हरकत नाही. त्या ठिकाणी करंब जो आहे तर त्या करंबाने घेऊन तपश्चर्या करीत होते काय. बर, येतो तमाशा मधलेच रंभ करंब दिसू राहिले. चला, असं इंद्राने मगराचं रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि इंद्राने मगराचं रूप, एक मगर येईल का इथं तुकाराम, मगर, इंद्राने मगराचं रूप धारण केलं आणि तो जो करंब आहे, अरे मगर 4 पायावर चालतं ना, जाते मागे सरकडे, मागे सरका तुम्ही. त्याने काय केलेलं आहे, तो जो करंब आहे त्याचा पाय त्या ठिकाणी ओढला, तू ओढू नको, आणि त्याला त्या ठिकाणी पाण्यामध्येच काय केलेलं आहे, तो खाली पडलेला आहे, खाली पडणं भाऊ, आणि त्याला पाण्यामध्ये त्याचे पाय ओढून आणि त्या ठिकाणी त्याला गतप्राण केलेला आहे. ज्यावेळी रंभाने हा सर्व प्रकार त्या ठिकाणी पाहिला त्यावेळेस त्याचा राग अनावर झाला. रंभ, त्याचा राग अनावर झाला. त्याने हातामध्ये तलवार घेतली. त्याला नको मारू, इकडे. त्याने तलवार घेतली आणि आपले असणारे केस आपल्या हातामध्ये धरले, उपटून येतील. हा, केस हातामध्ये धरल्यानंतर त्या रंभाने आणि ती तलवार आपल्या मानेवरती तो चालवायला लागलेला, स्वतःच्या मानेवरती तलवार तो चालवायला लागलेला आहे. आणि तेवढ्यामध्ये रंभाचा राग अनावर झाला आणि धारदार तलवारीने तो आपलं मस्तक कापणार. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी अग्निदेव प्रगट झाले. अग्निदेव, अग्निदेव, अग्निदेव महाराज की हो. अग्निदेव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि अग्निदेवाने त्या ठिकाणी सांगितलं, हे अरे काय करतोय, हे मूर्ख दानवा, तू काय करतोय, आपले डोके त्या ठिकाणी छेडून घेणार की काय. अरे आत्महत्येसारखं दुसरं पाप त्या ठिकाणी नाही, कारण का त्याला प्रायश्चित्त नाही. तेव्हा अशा प्रकारे मरून तुला काय मिळणार आहे, त्यापेक्षा तू योग्य पद्धतीचा वर त्या ठिकाणी मागून घे. असं अग्नीचं सांगणं ऐकून रंभाने त्या ठिकाणी केस सोडले. रंभाने आपले केस सोडले, खाली हात कर. हे देव श्रेष्ठ, अहो पाण्यामध्ये ना अशाच पद्धतीने संपवलं, पण आता इंद्र एवढा मागा लागला, हे झालं ना भाऊ, आता गेला ना, त्या ठिकाणचा करंब संपला. चला, त्या ठिकाणी रंभाने सांगितलं, हे देवा, जर अशा पद्धतीनं तुम्ही जर वरदान देणार असेल तर मला असा वर द्या की या ठिकाणी मला असा पुत्र निर्माण व्हावा की जो त्रैलोक्य जिंकू शकेल, सर्व शत्रूंचा जो संहारक होईल, आणि तो देव, दानव आणि मानव यांना अजिंक्य असावा, तसेच महावीर असावा. त्याला इच्छेप्रमाणे कोणतं रूप त्या ठिकाणी धारण करता यावं आणि तो सर्वांकडून सन्मानित व्हावा, अशा पद्धतीचा पुत्र त्या ठिकाणी मला निर्माण व्हावा. अग्निदेव म्हटले, ठीक आहे, हे भाग्यवंता,
असंच होईल आणि आता तू मरणाची इच्छा त्या ठिकाणी सोडून दे. अशा पद्धतीने अग्नीकडून वरदान मिळालं. रंभ संतुष्ट झाला आणि प्रणाम करून त्या ठिकाणी अग्निदेव त्यांच्या जागेवरती जातात आणि रंभ त्या ठिकाणून निघालेला आहे. अग्निदेवाने जागेवर जायचं. रंभ त्या ठिकाणून निघाला. तसा सरळ खाली नको जाऊ, पुन्हा माग येईल. त्या ठिकाणी रंभ निघाला, संतुष्ट झाला आणि प्रणाम करून तो थेट यक्ष लोकांचं जे राज्य आहे त्या ठिकाणी जाऊन राहिला. 2-4 यक्ष उठा रे, यक्ष उभे राहा, महिषासूर नको फक्त, बाकीचे. यक्ष लोकांच्या राज्यामध्ये तो गेला. त्या ठिकाणी तेथे त्याला एक पुष्ट मदोन्मत्त अशी म्हैस दिसली. तूच म्हैस होय आताच. म्हैस हो, म्हैस हो. म्हैस 2 पायावर चालवती का? असा लावणारा एकदम. वा वा. अजून नाही. इकडे रे, समोर ये इकडं. या दक्षिण दिशेला इकडे आणा त्याला. म्हशीला इकडे आणा. म्हैस तर उभी राहायला लागली. ए तुका, अरे लग्न उभा राहा ना. दोन्ही पाय करून. आणि त्याच्या पोटामध्ये तुकाला घाला, त्याच्या पोटामध्ये. अरे तलवार नको घेऊन जाऊ. या ठिकाणी महिषासूर महाराजांचा जन्म झालेला आहे, नाही का? तो बघा. चला, मला कथा सांगायच्या आतमध्येच महिषासुराने जन्म करून घेतला, नाही का? ऍडमिट करायच्या अगोदरच. चला, असो बसा, खाली बसा. त्यांना या ठिकाणी डायरेक्शन कमी पडलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या लक्षात नाही आला. असो, बसा, खाली बसा. 2 मिनिटं बसा, सर्वांनी खाली बसा. या ठिकाणी 5च मिनिटात मला कथा संपवायची. बसा, खाली बसा. या ठिकाणी हा असणारा रंभ जो आहे तो यक्ष लोकांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी एक पुष्ट झालेली म्हैस त्याने त्या ठिकाणी पाहिली आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कामातूर हा रंभ त्या महिषीकडे पाहिल्यानंतर कामातूर झाला आणि त्या महिषीने सुद्धा त्याला साथ दिली आणि त्या ठिकाणी त्या असणाऱ्या रंभापासून त्या महिषीला गर्भ राहिला. ती गरोदर राहिली आणि तो सुद्धा तिला त्या ठिकाणी पाताळ लोकांमध्ये घेऊन निघून गेला. नंतर असं झालेलं आहे की एक कामातूर झालेला रेडा आणि त्या ठिकाणी तो त्या महिषीकडे पाहून आणि त्या ठिकाणी तिच्याकडे पाहून आणि तो तिच्या मागे लागलेला आहे. तेव्हा रंभाने ती जी म्हैस, तो जो रेडा आहे त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या रेड्याने आपले असणारे शिंग जे आहेत त्या शिंगांच्या द्वारे हल्ला करून आणि त्या ठिकाणी रंभाला संपवलेलं आहे. वर्मी घाव आणि त्या रंभाच्या छातीमध्ये लागल्यामुळे रंभ त्या ठिकाणी मरण पावतो. मग ती महिषी त्या ठिकाणी भीतीने पळाली आणि पूर्वीच्या वडाच्या झाडापाशी यक्षांच्या आश्रयाला जाऊन राहिली. तो मस्तवाल रेडा सुद्धा तिचा पाठलाग करत त्या ठिकाणी येतो. यक्षाने पाहिलं की तो रेडा त्या महिषीच्या पाठीमागे लागलेला आहे. ती महिषी थरथर कापत आहे आणि तेव्हा यक्ष तिच्या रक्षणार्थ त्या ठिकाणी धावले आणि त्या समय भयंकर असा सामना झाला आणि यक्षांनी सोडलेल्या बाणामुळे तो रेडा गतप्राण झाला, धरणीवरती कोसळला. रंभ हा यक्षांचा प्राणप्रिय मित्र असल्यामुळे यक्षाने विधीपूर्वक त्याच्या प्रेताला अग्नी दिला. त्यावेळेस त्या महिषीने चितेमध्ये सती जाण्याचं ठरवलं, पण यक्षाने विनंती केली आणि त्या पती प्रेमापोटी चितेमध्ये तिने प्रवेश केला. पण त्यावेळेस असा चमत्कार झाला की तो महाबलवान महिषासूर तिचा गर्भ सोडून आणि चितेच्या ज्वाळांमधून त्या ठिकाणी प्रगट झाला आणि त्याचप्रमाणे तो रंभ देखील पुन्हा नवा देह धारण करून रक्तबीज या नावाच्या राक्षसाच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाला. अशा पद्धतीने आजच्या कथेमध्ये या ठिकाणी महिषासुराचा जन्म होतोय. बाकीचा अख्ख्या महिषासूर मर्दनाची कथा उद्या बरोबर 8 वाजता या ठिकाणी आपण प्रारंभ करू.